आणि जर तू असंच कंटिन्यू समजा 2-3 दिवसापेक्षा जर जास्त थांबलीस ना तर तू म्हणजे तुम्हाला परत कायमसाठी तुला व्हीलचेअर वापरावं लागेल. जवळपास मी तिला 8 दिवस बोलत नव्हते तर ती मस्त गाणी गुणगुणायची माझ्या पुढं आणि तिचं चालूच. आणि हे माझं ऐकून अक्षरशः मोठे गावकर सर असे करत होते 2 तास. काय विचित्र माणूस आहे म्हणली. तुला हा लय इंग्लिश बोलायला किंवा ठीक आहे CBSE मधलंय आणि जे बोलत नाही त्याला तुला काहीच येत नाही. हे 2 खूप एक्स्ट्रीम पॉइंट आहेत. मी वयाच्या 11 वर्षापर्यंत भीक मागवत होतो. 127 तास कंटिन्यू डान्स करत होती. म्हणजे लातूरकर एवढ्या उत्साहाने त्यांच्याकडे बघत होते. पण एक आई म्हणून तुम्हाला त्याची काळजी वाटत होती का? आणि त्यावेळेस तुमची म्हणजे हे कशी होती मेंटॅलिटी? त्यावेळेस मग 24 तास होत आले पण माझे टाच खूप दुखायला लागली आणि ती इतके दुखत होती की असं वाटायचं की मला मी अजून थोडा डान्स केला की ते फाटणार आणि रक्तणार टाच येतो. तर टाच दुखत होती की त्याची काय कळ आहे ती माझ्या मेंदूपर्यंत जात होती काही वेळेला. पण मी तुम्हाला सांगत नव्हते कारण मला वाटायचं की रेकॉर्ड माझं शेवटपर्यंत जावं. तर असं पण जिद्दी लेकरू असावं मग मला तर वाटत नाही काय अशक्य. त्यावेळेस तुला कधी असं मध्ये वाटलं नाही का आता बस झालं की गिव्ह अप करावं म्हणून? आपल्या देश पातळीवरची देशाचीच कन्या आहे तर आनंदाचा आहे. पहिली प्रतिक्रिया नको अशी होती. तुमची का? माझी. एका मुलीने प्रयत्न केला होता हे रेकॉर्ड ब्रेक करण्याचा पण ती स्टेजवरच डान्स करत चक्कर येऊन पडली 87 तासाला आणि ती कोमामध्ये गेली. मग ते वाचून जरा जास्त टेन्शन होतं की व्यवस्थित तयारी करायची. आणि तसं आपण म्हणतो की बाबा हे जर तू केलं काम तर मी तुला एक चॉकलेट देईन. तसं आम्ही तिला 127 तास डान्स करणं गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड करणं हे आम्ही UPSC साठी दिलेले एक चॉकलेट आहे. पण ते चॉकलेट आपल्या लातूरकरांना सर्वांना खूप महागात पडलेलं आहे. ते चॉकलेट जवळजवळ 15 ते 20 लाख रुपयाचं चॉकलेट आहे ते. त्याच्या पाठीमागे बऱ्याच लोकांना माहिती नाही. याच्यामध्ये योगाचा इम्पॉर्टन्स काय? and 16 year Indian girl can do this much असं त्यांची रिॲक्शन होती. किंवा गुराख्याचं काय काम आहे तर जनावर पाण्यावर घेऊन जायचं. पाणी प्यायचं काम गुराख्याचं नाही त्या जनावराचं आहे. भारत कन्या हो. आणि ते ऐकल्यानंतर 2 मिनिटं असं मी शांतच होते की ह्याचसाठी केला होता 28वी. तू ज्यावेळेस लहान होतीस त्यावेळेस तुला कधी वाटलं की तुला डान्स मध्ये करिअर करायचंय? आणि मग त्यावेळेस पहिल्यांदा ज्यावेळेस मी 9वीत होते त्यावेळेस नॉनस्टॉप 24 तासांचं एशिया बुक ऑफ रेकॉर्ड केलं. आणि पण हे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करायचं तर त्यावेळेस विचारत होतं पत्थर की चमक है न नगीने की चमक है चेहरे पे सीना तान के जीने की चमक है मुश्किल था सफर यूं ही ये मंजिल नहीं मिली मुश्किल था सफर यूं ही ये मंजिल नहीं मिली जो दिख रही है खून पसीने की चमक है. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ल्ड रेकॉर्ड जिने ब्रेक केलेला आहे 126 तास डान्स करायचा कंटिन्यू, ती म्हणजे सृष्टी जगताप लातूरकर आहे ती. आणि तिच्यासोबत आज आपण तिची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत. ॲक्च्युली माझं पहिलाच असा पॉडकास्ट आहे जो अदर फील्डमध्ये नीट आणि JEE दोनच फील्डमध्ये पॉडकास्ट होते. तर स्वागत आहे तुझं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तुझं इंट्रोडक्शन दे आमच्यावर. नमस्कार, मी सृष्टी संजीवनी सुधीर जगताप. मी आता फर्स्ट इयर BA ला शिकते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या वर्षाच्या निमित्ताने आपल्या भारतीय देशाची संस्कृती, संगीत आणि कला परंपरा पूर्ण विश्व आणि जगभरामध्ये पोहोचावी या एका विचाराने, या संकल्पनेने नॉनस्टॉप 127 तास कथक डान्स करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालं. मी म्हणेन की माझंच नाही तर आपल्या लातूरचं वर्ल्ड रेकॉर्ड झालं. आणि त्याच्यानंतर जवळपास सगळ्यांचा खूप प्रेम भेटला आणि लातूरकर असल्याचा खरा जो अभिमान आहे तर ते अजून एक समाधान की लातूरसाठी आणि लातूरकरांसाठी मी काहीतरी अजून करू शकले. तर छान वाटतंय सगळ्यांना इथे सगळ्यांशी संवाद साधून या माध्यमातून. येस, थँक्यू सो मच. आणि तू ज्यावेळेस लहान होतीस त्यावेळेस तुला कधी वाटलं की तुला डान्समध्ये करिअर करायचंय? हा, लहान होते. माझे दोन्ही आई वडील शिक्षक आहेत, जिल्हा परिषदला शिक्षक आहेत. तर आम्ही त्यावेळेस राहायचो किल्लारीला. आणि ज्यावेळेस मी खूप लहान होते, 2.5-3 वर्षांचे होते आणि त्यावेळेस आई बाबांच्या शाळेमध्ये जस्ट गॅदरिंगची प्रॅक्टिस व्हायची. तर त्यावेळेस त्यांच्या विद्यार्थ्यांना डान्स करताना बघून मला असं वाटायचं की मला पण डान्स करायचं. पण आता असं ज्यावेळेस आम्ही बोलतो गप्पा मारतो मला आई सांगते की तू एवढी कॉन्फिडंट नव्हतीस लहान असताना, तू घर तर पदराच्या मागे लपत होतीस. पण हळूहळू मग स्टेज करेज येऊन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आवड तेव्हाच लागली शाळेच्याच जिल्हा परिषदेच्या स्टेजवरती. आणि तिथून मग माझा प्रवास जवळपास क्लास लावणे आणि डान्स क्लासिकल क्षेत्रामध्ये मग सुरुवात झाली. तू पहिला परफॉर्मन्स कधी केला तुझा? पहिला परफॉर्मन्स मला आठवते, मी त्यावेळेस 3 वर्षाची होते त्यावेळेस. आणि ते पण किल्लारीच्या स्टेजवरती. म्हणजे पंचक्रोशीतलं सगळ्यात मोठं फेस्टिवल त्यावेळेस होतं जयक्रांती किल्लारी फेस्टिवल म्हणून. तर त्यावेळेस माझं तिथं पहिला डान्स केला होता.
मग आता तू एवढं टफ जे वर्ल्ड रेकॉर्ड होतं ते ह्याच्या आधी कुणी बनवलेलं 126 तासाचं? या आधी नेपाळ देशाच्या नावावर होतं हे. बंदना नेपाल म्हणून मुलगी आहे, ती 20 वर्षांची, तिच्या नावावर होतं 126 तासांचं. पण तेही आता आजपासून जवळपास 7-8 वर्ष आधी होतं आणि ते रेकॉर्ड बनवल्यानंतर जवळपास 5 वर्ष ते कोणी ब्रेक केलं नव्हतं. त्यामुळे होतं की हे रेकॉर्ड आपल्याला ब्रेक करायचंय. तू काय विचार करून असं ठरवलेलं की तुला हेच रेकॉर्ड ब्रेक करायचं? सगळ्यात आधी तर लॉकडाऊन मध्ये तर त्यावेळेस मी होते 8वीला आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की स्कूल लाईफ मध्ये जे होते त्यांचं तर सगळं आयुष्यच म्हणजे कारण नवीन काही नव्हतंच करण्यासाठी, सगळं जग ठप्प होतं. तर ऑनलाईन क्लासेस किती असायचे, 11 ते 12 वाजेपर्यंत सकाळी. आणि त्याच काळात मी कथकच्या विशारद अंतिम वर्षाला होते, म्हणजे डिग्री लास्ट इयर. तर त्यावेळेस असं वाटलं की मला काहीतरी करायचं की लॉकडाऊन उघडल्या म्हणजे असं काहीतरी झालं पाहिजे की माझ्या देशाचं नाव मी घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर गेली पाहिजे. तर त्यावेळेस मग मी सर्च केलं गुगलवरती की काय करता येईल, मग काहीतरी वेगळं करायचं, मग नवीन काहीतरी करायचं. मग त्यावेळेस सर्च केल्यावर मला सापडलं की गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नॉनस्टॉप 126 तास, जे बंदना नेपाळच्या नावावर होतं. पण याला एज क्रायटेरिया आहे, म्हणजे 16 वर्षाच्या आत हे रेकॉर्ड करता येत नाही. मग त्यावेळेस मी ठरवलं की त्यावेळेस मी 8वीला होते आणि 13 वर्षांचे होते की त्याआधी मग मला काहीतरी करायचंय. आता 10वी तर म्हणजे 16 वर्षाची मग खूप उशिरा होईल 3 वर्षानंतर. मग त्यावेळेस मी अजून सर्च केलं की ठीक आहे कथक तर ठीक आहे, पण आपल्या महाराष्ट्राच्या किंवा महाराष्ट्राचे जे लोक आहे लावणी की त्याच्यासाठी एखादं रेकॉर्ड करता येईल का. कारण ज्यावेळेस मी सर्च करत होते त्यावेळेस कुठेतरी बघून मला खंत वाटली होती की आपण मराठी संस्कृती म्हणजे लावण्याने नटलेली, शृंगाराने बहरलेली अशी आपली लोककला म्हणतो लावणी, पण लावणीवर एकही ऑफिशियल रेकॉर्ड नव्हतं. मग त्यावेळेस मी सर्च केल्यानंतर ठरवलं की जरी मी कथकची स्टुडंट असेल तरी मी लावणीचं रेकॉर्ड करेन. आणि मग त्यावेळेस पहिल्यांदा ज्यावेळेस मी 9वीत होते त्यावेळेस नॉनस्टॉप 24 तासांचं एशिया बुक ऑफ रेकॉर्ड केलं. आणि पण हे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करायचं तर त्यावेळेस विचारत होतं, ते झाल्यानंतर मग परत 10वी झाल्यानंतर विचारायला की परत हे करायचं आपल्याला. म्हणजे तुझ्या नावावर कुठले कुठले रेकॉर्ड्स आहेत? म्हणजे आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड जे नॉनस्टॉप 24 आवर्स लावणी डान्स मॅरेथॉन म्हणून आहे. म्हणजे पूर्ण एशिया खंडामध्ये एकटेनेच तू केलं आतापर्यंत. आणि गिनीज बुक म्हणजे ते पूर्ण जगामध्ये. हो. तर याची तयारी करत असताना कुठले कुठले चॅलेंजेस तुला बघायला भेटले आणि कशा पद्धतीने तू तयारी केली याची? ह्याची तयारी तर जवळपास आता एशिया बुक ऑफ रेकॉर्डच्या वेळेस माझी तयारी तर तिथूनच सुरू झाली होती. पण गिनीज रेकॉर्डची स्पेसिफिकली का एवढी महत्वाची होती, कारण 6 दिवस झोपच नाही. कारण ज्यावेळेस पहिल्यांदा करायचं बघितलं आणि ज्यावेळेस मी सर्च करत होते, कारण 10वी झाल्यानंतर खरं आता मला होतं की आता मला 11वीसाठी वेळ आहे तर मी आता रेकॉर्ड करणार. आणि मुळात आझादी का अमृत महोत्सव ह्या वर्षातच करायचं होतं मला, कारण आमचं ठरलं होतं की थोडं उशिरा रेकॉर्ड करू किंवा 2023 मध्ये केलं तर मग दिवाळीमध्ये करू, थंडीच्या दिवसांमध्ये, कारण बॉडी एवढी डिहायड्रेट होत नाही. पण माझं असं होतं की मला आपल्या देशाच्या नावावर करायचे आणि आझादीच्या अमृत महोत्सवी वर्षाचं हे जे टॅगलाईन आहे हे 15 ऑगस्टच्या नंतर म्हणजे त्याचं वर्ष संपत होतं, तर त्याच्यामुळे ते उन्हाळ्यातच करायचंय. मग त्याच्यामुळे त्याच्या आधी मी 10वी नंतर तयारी सुरू केली. आणि जसं मी सर्च केलं की काय काय करता येईल, तर आधी एक हिस्ट्रीमध्ये मला सापडली की आपल्या ते रेकॉर्ड ब्रेक करण्याच्या आधी म्हणजे आधी एका मुलीने प्रयत्न केला होता हे रेकॉर्ड ब्रेक करण्याचा, पण ती स्टेजवरच डान्स करत करत चक्कर येऊन पडली 87 तासाला आणि ती कोमामध्ये गेली. मग ते वाचून जरा जास्त टेन्शन होतं की व्यवस्थित तयारी करायची. आणि मग त्याच्यावेळेस मी नोट्स लिहायला सुरू केल्या की काय करायचं. आणि माझ्या तयारीतले सगळ्यात महत्त्वाचे 3 स्तंभ म्हणजे माझे आजोबा बबन माने, माझे बाबा सुधीर जगताप आणि माझी आई. कारण सगळ्यात ज्यावेळेस मी ठरवलं करायचं तर आधी आई बाबा एवढं तयार नव्हते, कारण हे माहीत होतं की आधी एक मुलगी स्टेजवर चक्कर येऊन पडली होती आणि ती 2 वर्ष कोमामध्येच होती. तर त्याच्यानंतर माझं बाबा म्हणले की ठीक आहे करायचं ना तुला तर ये मग घरी आपण ठरवू. मग त्याच्यानंतर जवळपास 13-14 महिन्यांची तयारी होती आणि 40 लोकांची टीम होती आपली. त्याच्यामध्ये मग हे घरचे तर आहेतच आणि 40 लोकांची टीम ती वेगळी. जवळपास ते म्हणजे हार्ट स्पेशलिस्ट डॉक्टर, आय स्पेशलिस्ट, बोन स्पेशलिस्ट असं करत करत कोरिओग्राफर, डायटिशियन आणि ह्या सगळ्या आपल्या टीमचे हेड होते डॉक्टर लहाने डॉक्टर हेड होते. लहाने सर हेड होते आणि त्यांच्याकडे मग आम्ही पहिल्यांदा भेटायला गेलो होतो की तयारीसाठी. आणि त्यावेळेस मग त्याच्या डोक्याला हात लावून बसलं की तुला का करायचंय, कारण हे अवघड 127 तास झोप नाही, हे मेडिकली प्रूव्हच होत नाही. जास्तीत जास्त 2 दिवस ठीक आहे, आपण बोर्ड एक्झामच्या वेळेस कंटिन्यू 1-2 दिवस जागू शकतो, पण 7 दिवस 6 दिवस जागणं हे ह्युमन ब्रेनला पॉसिबल नाही. मग तिथून खरं आमचा प्रवास सुरू झाला तयारीचा. मग तू मेंटली कशा पद्धतीने प्रिपेअर राहिलेली की तुला आता अशा पद्धतीने 5 दिवस लागणार आहे, किंवा हे कन्फर्म तर नव्हतं ना की 5 लागणार आहे, जास्त बी लागू शकते? जवळपास आता
मला खरं तर इच्छा का होती, कारण मला कलेसाठी माझ्या काहीतरी करायचं होतं. कारण मी लहान असताना ज्यावेळेस मला डान्सची आवड सुरू झाली, मी डान्स केला आणि त्यानंतर मग किल्लार येऊन बाबा मला लातूरला आणायचे फक्त डान्स क्लाससाठी. म्हणजे इथून जवळपास लातूरून किल्ला जवळपास 50 किलोमीटर आहे. तर त्या काळात आठवड्यात आम्ही 4 दिवस कंटिन्यू संध्याकाळी तिथून 5ला निघायचो, डान्स क्लास करायचा आणि इथून परत 9ला निघायचं आणि घरी 10ला पोहोचायचं, ते कथक शिकण्यासाठी. मग ते शिकलं आणि त्यांचे पण म्हणजे एक कलेविषयी साधना होती माझी, त्याच्यामध्ये मला काहीतरी करायचं ह्याची माझी जिद्द होती. त्याच्यामुळे ते माझ्या डोक्यात ठरलं होतं की काही झालं तरी आपल्याला रेकॉर्ड करायचंच आहे. आणि मेंटली प्रिपरेशन म्हणलं तर आता आपलं खरं हेल्थ तर फिट पाहिजेच, तसं तर आपलं माइंड पण खूप फिट पाहिजे. आणि आजकाल आपण सगळे ऐकतो की मेडिटेशन वगैरे, पण मी जेव्हा 7वीत होते त्यावेळेस सुरुवात केली होती मेडिटेशनची. आणि सगळ्यात मोठा रोल तर खरं तर योगा आणि मेडिटेशन मला असं वाटतं की माझ्या जर्नीमध्ये आहे. म्हणजे तू काय रुटीन फॉलो केलता त्यावेळेस? जवळपास माझं 13 महिन्यामध्ये जे रुटीन होतं ते सगळ्यात महत्त्वाचं तर योगा, प्राणायाम आणि मेडिटेशन. सकाळी 4ला मी उठत होते आणि मेडिटेशन करत होते. त्याच्यानंतर मग आजोबांकडे जायचे. आजोबा म्हणजे माझे योग गुरुच आहेत. त्यांनी मला म्हणजे योग निद्रा शिकवली, योगासन, प्राणायाम जे काही म्हणजे गरजेचं येण्यासाठी. कारण ज्यावेळेस मी पहिल्यांदा लिहित होते की मला काय काय करायचंय, नोट्स काढत होते की मला माझी ड्रेसिंग करायची आहे, मला माझं डाएट बघायचंय, मला माझं ट्रॅक तयार करायचंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यावेळेस मला वाटलं की आपण सगळं करू, पण आपलं झोपेचं कसं आहे, कारण मेडिकली पण त्याला काही औषध नाही, काहीच करू शकत नाही. मग मी फोन केला आजोबांना की बाप्पा सगळं होईल पण झोपेचं कसं. तर त्यावेळेस ते म्हणाले की उद्या ये 4 वाजता. ते दंगलमध्ये डायलॉग आहे ना, क्रिकल सोबत 4 वाजता तयार आहे ना, तसं मग मी गेले परत. आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही सगळं झालं, मग योगा प्राणायाम ठरलेलं 2 तास सगळं झालं. आणि नंतर मग मी त्यांना विचारलं की आता काय करणार आहेत, म्हणजे तुम्ही मला काल म्हटलात की ये उद्या मी सांगतो. मग त्याचं सोल्युशन असं होतं की योग निद्रा. योग निद्रा म्हणजे 3 ते 4 मिनिटांमध्ये आपली 4 ते 5 तासांची झोप कव्हर होते. हे एक योगिक आसन आहे. मग ते मी शिकले. जवळपास ते शिकायला मला 8 महिने गेले, कारण ते ब्रेन कंट्रोल आपलं होतं. कारण आणि ते त्यांनी समजा ते इन्स्ट्रक्शन्स दिले तर तेच मला फक्त म्हणजे कळत होते. समजा दुसऱ्यांनी जर योग निद्रा दिली तर मला ते येत नव्हतं. त्याच्यामुळे ते योग निद्रा केली. त्याच्यानंतर मग 4 वाजता मी उठायचे, 5 वाजता मग आजोबांकडे जायचे, 5 ते 7 तिकडे 2 तास. त्याच्यानंतर मग घरी आलं की मग आणि आमचे फॅमिली डॉक्टर आहेत, डॉक्टर दयानंद जगताप, तर ते आयुर्वेदाचार्य आहेत. तर यात आणि सगळ्यात मोठी अशी गोष्ट होती की शरीर तर आपलं चालणारच आहे 6 दिवस, पण कुठला पार्ट कमजोर पडू नये आपला. जवळपास हृदय चालणारच आहे पण ते कमकुवत होऊ नये. तर त्याच्यासाठी मग आम्ही आयुर्वेदिक कोर्सेस घेतले जवळपास 6-6 महिन्याचे. ते सुवर्ण भस्म, हिरक भस्म असे वेगवेगळे कोर्स घेतले. मग ते मी सकाळी 7 वाजता आलं की त्याचा काहीतरी काढा असायचा किंवा साठण असायचं, ते घेऊन परत मी जिमला जायचे. आपलं स्पार्टा जिम्नॅस्टिक आहे, तर तिथं मी सोनू सर आणि आकाश सर यांच्या हाताखाली मग 2 तास परत तिथं ट्रेनिंग केली. त्याच्यानंतर 7 ते 9 तिथं केल्यानंतर घरी वापस आला की परत प्रॅक्टिस करायची. आणि माझं मोठं काम होतं की डान्स वगैरे हे सगळं करण्यापेक्षा खाणंच मोठं काम होतं, कारण ते सगळं उकळलेलं किंवा मोड आलेलं हेच खाणं होतं. आणि ते टाइम टेबल होतं की इतक्या वाजता हे खायचं, इतक्या वाजता हे खायचंय. तर ते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅक, 127 तासांचा ट्रॅक मीच बनवलाय घरी. खरं तर मला कम्प्युटर वगैरे किंवा टेक्निकल गोष्टीमध्ये एवढा इंटरेस्ट नव्हता, पण ज्यावेळेस हे करायला लागलं की ट्रॅक मला स्वतःला बनवायचा आहे. आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड वाल्यांचे खूप म्हणजे स्ट्रिक्ट गाईडलाईन्स आहेत. कारण जेवढं मी म्हणेन की माझी ही तयारी अवघड आहे, तेवढीच अवघड ही पण तयारी आहे की म्हणजे त्यांची डेट भेटणं आपल्याला. कारण त्यांच्याकडे महिन्यातून जवळपास 3 ते 3.5 लाख ऍप्लिकेशन जातात आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा कुठलीच दुसरा मार्ग नाही. फक्त ऑफिशियल साईट आहे त्यांची, त्याच्यावर आपण अप्लाय करायचं आणि जवळपास 5 ते 3 आठवड्यामध्ये ते आपल्याला रिप्लाय करतील. मग तसं मी ते टाकलं, त्यांना ऍप्लिकेशन केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ते आपला विश्वास ठेवतील की ते कशावरून, कारण त्यांना म्हणजे ते टाइमपास असं करू शकत नाही, कारण एवढे ऍप्लिकेशन येतात. तर त्यांना प्रूफ लागतो की तुम्ही आम्हाला प्रूफ द्या की तुम्ही कशावरून 7 दिवस करणार. कारण आमचं एक मग जस्ट ते इन्व्हॉल्व पण असणार ना, तेवढे लोक त्यांच्या टीमचे. मग त्यांच्याशी कोऑर्डिनेट करण्यात पण मग ते पण एक वेगळं काम होतं. मग जवळपास पूर्ण 13 महिने फुल्ली माझं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं प्रिपरेशन चालू होतं, दिवस रात्र तेवढं एकच. खूपच तुझे डिसिप्लिन जर्नी राहिलेली. तर आता ज्यावेळेस तू 127 तासाचं ते रेकॉर्ड बनवत होतीस, त्यावेळेस तुला कधी असं मध्ये वाटलं नाही का आता बस झालं, गिव्ह अप करावं म्हणून? नाही, कारण ते तर तिथं चालू होतं स्टेजवरती, पण स्टेजवरती होण्याआधी घरी आम्ही जवळपास 7 वेळेस डेमो केले इथंच. इतके 127? हा, नाही, एक आधी 24 तासांचा एक केला, म्हणजे हळूहळू स्टेप चढत 24 तासांचा एक, नंतर 48 तासांचा एक, मग 72 तासांचा एक, असं 1, 2, 3, 4 दिवस करत करत मग परत 6 दिवसांचे 2 वेळेस केले. त्याच्यामुळं मला माहिती होतं की काय काय फील होतंय तेवढ्या वेळात. पण इथलं आणि तिथलं वेगळं होतं परफॉर्मन्स, कारण तिथे लाइटिंग होती, ऑडियन्स होते.
पण खूप छान वाटत होतं आणि गिव्ह अप करण्याचं म्हणजे असं विचार नव्हता येत, कारण हे स्वप्न मी बघितलं होतं ते साकार झालं होतं एकतर. आणि फक्त तिथं स्टेजवर जरी मी दिसत असले, पण तिथं स्टेजच्या पडद्याखाली पडद्यामागे खूप लोकांचे तिथं प्रयत्न होते चालू. त्याच्यामुळे हे वर्ल्ड रेकॉर्ड बनवायचे हे तर माझ्या डोक्यात होतं, पण फक्त ते 127 तास जसं जसं जवळ येतील तसं तसं आपलं मेंटॅलिटी जास्त मला वाटतं ते डेलिकेट होते. आपण त्याचा एक अजून मी सांगेन की ज्यावेळेस आम्ही घरी डेमो करत होतो, तर पहिल्या डेमोला असं पण म्हणतो ना की म्हणजे त्याग केल्याने यशाची किंमत जास्त कळते. तर तसं ज्यावेळेस पहिला डेमो झाला, म्हणजे एशिया रेकॉर्डच्या नंतर मी काहीच डान्स वगैरे म्हणजे रेकॉर्ड नव्हते करत, पण डान्स चालू होता माझा. मग 10वी मध्ये पूर्ण बसून मी अभ्यास केला. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस मी पहिला डेमो केला 24 तासांचा, तर त्यावेळेस मग 24 तास होत आले, पण माझे टाच खूप दुखायला लागली आणि ती इतकी दुखत होती की असं वाटायचं की मला मी अजून थोडा डान्स केला की ते फाटणार आणि रक्त येणार टाचेतून, इतकी दुखत होती. पण ते डेमो मला अर्धा सोडायला नाही लावला आजोबांनी बाबांनी, ते पूर्ण केला. आणि मग आम्ही गेलो डॉक्टरांकडे, आपले ऑर्थोपेडिक डॉक्टर आहेत चलवदे डॉक्टर, तर त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना दाखवलं की टाच इतकी दुखते, म्हणजे 6 दिवस तर पायावरच थांबायचे, आतापासूनच एवढं दुखायला लागले 24 तासांच्या ह्याच्यावरच. तर मग त्यांनी सांगितलं की तुझी टाचेची जी आपली गादी असते खालची, तर ती झिजली आहे, कारण कथकमध्ये फुटवर खूप असते. तर जवळपास मी 3-4 वर्षाच्या असतानापासून कथक करते, तर त्याच्यामुळे ती तुझी पायाची गादी आधी झिजली आहे. आणि जर तू असंच कंटिन्यू समजा 2-3 दिवसापेक्षा जर जास्त थांबलीस ना, तर तू म्हणजे तुम्हाला परत कायमसाठी तुला व्हीलचेअर वापरावं लागेल, तुला मग थांबता येणार नाही. मग या मी सगळे बसलो होतो, आई बाबा ऐकत होते, आजोबा ऐकत होते. मग टेन्शन मध्ये मी असं बसले होते, ठीक आहे हा. मग विचारलं की डॉक्टर काहीतरी पर्याय आहे का, म्हणजे ह्याच्यावरती मग काय पर्याय, तर ते मला 99% तर काही नाही, कारण हे नॅचरलच आहे प्रोसेस, आपण त्याला काही गेन करू शकत नाही. मला मग 1% सांगा, 1% आपण त्या प्रयत्न करू की काय करता येईल. मग परत ते फिजिओथेरपी त्यांनी सुरू केली, 7 दिवसाची लाईट थेरपी, रेड लाईट थेरपी सुरू केली. आणि नंतर मग आम्ही काकांकडे गेलो जे आयुर्वेदाचार्य आहेत. मग त्यांनी सांगितलं मग आयुर्वेदिक प्रयोग की तेल लावायचं पायाला, ते 15 मिनिटं बर्फाच्या ग्लादीवरती शेकायचं, तर लगेच मग गरम पाण्यामध्ये शेकायचं. ते असं करून एवढं पायाला मजबूत बनवलं. त्याच्यामुळे कुठली एखादी अडचण आली तर ती आपण पार करून सहज पुढे जाऊ शकतो. त्याच्यानंतर मला विश्वास बसला. आणि ते 24 तासानंतर मग जवळपास 3-4 दिवसाच्या डेमोच्या वेळेस तर मला भीती होती की परत जर मी सांगितलं की माझ्या अजून टाच दुखायली डबल, कारण ती दुखत होतीच थोडी, पण ती थोडी कमी झाली, पण हे परत मला करू देणार नाहीत. कारण म्हणजे ते असं म्हणले होते की आम्हाला तुझ्यापेक्षा जास्त रेकॉर्ड नाहीये, तर तू महत्वाची आहे. त्याच्यामुळे मग ते टाच दुखी ती हळूहळू कमी झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं मेडिटेशन जे मी दररोज करत होते, तर त्याचा मला तिथे उपयोग झाला स्टेजवरती पण, कारण खाली जग चालू आहे दररोज सकाळ, म्हणजे सूर्य उगवतोय परत मावळतोय. मी तिथून ते मला दयानंद सभागृहाच्या दरवाजातून दिसायचं की लोक मॉर्निंग वॉकला चाललेत, परत आता संध्याकाळ झाली, परत रात्र झाली, पण तिथे मेंटली तेवढ्या जागेतच राहणं हे मेडिटेशनमुळे शक्य झालं असं मला वाटतं. डेफिनेटली खूपच जास्त तुझी जर्नी इंटरेस्टिंग दिसायली. तुझ्या पॅरेंट्सचा कशा पद्धतीने रोल होता तुझ्या एंटायर प्रिपरेशन मध्ये? पेरेंट्सचा तर खूप महत्वाचा रोल आहे. ते आपण क्यूब सॉल्व्ह करतो ना, तर तसं मला वाटतं की तसं त्याच्यामध्ये कसं प्रत्येक तेवढं क्यूब छोटं महत्वाचं असतं ते मोठं पूर्ण करायला, तसं माझी ही जर्नी पूर्ण 27 तास घडायला सगळ्यांची खूप म्हणजे त्यात मोठा वाटा आहे. आणि जवळपास लहान असल्यापासूनच आता मम्मी बाबांचा तर सपोर्ट आहेच. डान्स म्हणजे किल्लारीहून लातूरून आणणं हेच खूप मोठी त्यावेळेस पण गोष्ट होती हे करण्यासाठी. आणि रेकॉर्ड करण्यासाठी तर दोघांचा पण खूप सपोर्ट होता. खरं तर सुरुवातीला आई तयार नव्हती, कारण ते हे खूप रिस्की वाटत होतं सुरुवातीला, कारण मेडिकली हे डॉक्टर सगळे म्हणायचे नाही अवघड आहे, तू पोरगी तू म्हणजे तू वेडीच झालीस असं म्हणायचे की आता तुला विचार येतोय करायचा. तर त्या सुरुवातीला 8 दिवस मला आई बोलली नव्हती, म्हणजे मी जायचे माझं सगळं करून यायचे दिवसा. आणि नंतर एका दिवशी म्हणली की तुला काहीच फरक पडत नाही, मी तुला बोलत नाही. तर मग नंतर बाबा म्हणले की ती असं पण ती करणारच आहे, तिच्यात एवढी जिद्द आहे, तर आपण तिला सपोर्ट करू. मग सगळ्यांचंच प्रेम. आणि मी म्हणाल पालकांसोबत तर लातूरकरांचं पण खूप सपोर्ट मला त्या 6 दिवसाच्या ह्याच्यामध्ये पण लाभला. कारण त्याच्या आधी ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला सांगायला जायचो किंवा इन्व्हिटेशन पण दिला की आपलं रेकॉर्ड आहे, तर आधी लोकांना विश्वास बसत नव्हता की अरे काय वेडे झालेत का. आजोबांना पण म्हणायचे की तुम्ही वेडे झालात, हे शक्य नाही 6 दिवस, कारण एखादा माणूस जागणं आणि ते पण डान्स करत जागणं हे शक्य नाही. पण ते करून दाखवलं. मला वाटतं की आपापलं प्रत्येकाने पुण्य सगळ्यांनी पणाला लावलं ते 6 दिवस होण्यासाठी. प्लीज तू प्रोफेशनल बोलती. खरं तर एक मिनिट ह्याचं मी कारण सांगेन, कारण लहान असं डान्सची सुरुवात माझ्या शाळेतून झाली. आणि मी जवळपास पूर्ण इंग्लिश मिडियमची पण नाही, पूर्ण जिल्हा परिषदची पण नाही, मी मिक्स असं स्टुडंट आहे. कारण माझ्या आई बाबांची शाळा जवळपास 9 ते 4 आणि माझी शाळा असायची किल्लारीला सेंट मेरीज इंग्लिश स्कूल, ती सकाळी 9 ते 2 पर्यंत असायची. आणि ती शाळा झाल्यानंतर मग मी बाबांच्या शाळेत जायचे अर्धा वेळ. तर ते
जिल्हा परिषदेच्या शाळेनी कसं एक स्टेज भेटतं मुलांना, जिथं इन्फेरिटी सुपेरिटी कॉम्प्लेक्स राहत नाही. म्हणजे मुलं असं न घाबरता चुकलं तरी चुकलं ठीक आहे, स्टेजवर ते बोलू शकतात. तसं तिथून माझी जडणघडण सुरू झाली आणि त्यानंतर मी आले पोदारमध्ये. तसंच मला वातावरण भेटलं, तसे टीचर भेटले, ते स्टेज भेटून दिलं, त्याच्यामुळे आता बोलायला मला त्याची भीती वाटत नाही. खूप परफेक्टली बोलत तू. तर तू कथक नावाचा म्हणजे जो प्रकार आहे डान्सचा, तो का निवडला आणि त्याच्यामधनं तुला काय संदेश द्यायचा आहे? कथक हे आपल्या डान्स जे आपले डान्स फॉर्म आहेत, मेजर 8 डान्स फॉर्म, त्यातलं एक कथक आहे, क्लासिकल डान्स फॉर्म. कुठले डान्स फॉर्म आहेत? त्याच्यामध्ये कुचीपुडी आहे, बहुतेक भरतनाट्यम आहे, पूर्ण 8 मला माहित नाही, पण त्यातलं एक कथक आहे मला माहितीये. आता ते शिकेल मी लवकर UPSC मध्ये, आपले इंडियन हेरिटेज अँड कल्चर मध्ये. मग त्याच्यापैकी एक डान्स कथकचा आहे. आणि ज्यावेळेस मला हे ठरलं की मला हे करायचं, तर त्यावेळेस होतं की मी आता लावणीमध्ये केलंय, पण आता जी कला मी कंटिन्यूस लहान असल्यापासून मी शिकले आणि ज्याच्यामध्ये माझी डिग्री झाली, तर त्याच्यामध्ये मला करायचं. आणि आपले इंडियन क्लासिकल म्युझिक हे असं आहे की म्हणजे ते त्याला कुठली म्हणजे असं कथकच केलं म्हणून असं नाही, पण त्याला कुठली आपली म्हणजे म्हणतात ना की पहचान की मोहताज नाही, तसं फक्त ते ऐकलं की कळतं आपलं हे इंडियन क्लासिकल म्युझिक आहे. त्याच्यामुळे ते माझी इच्छा होती की ते पूर्ण जगभरात पोहोचावं. आणि आपली थीम होती देशभक्ती, तर तसे तेच गाणे आणि फक्त माझा डान्स फॉर्म कथक होता पूर्ण. त्या टाइमला गाणे कुठले होते त्या ह्याच्यामध्ये का म्युझिक होती आपली? नाही नाही, गाणे सगळे होते मिक्स. सगळ्यात महत्त्वाचं तर प्रेफरन्स देशभक्ती सॉंग्स जे आपले आहेत पूर्ण जुने का? हा ते होते. आणि ते त्याच्यानंतर मेरे वतन के लोग वगैरे. हा ते होते. परत जहा डाल डाल पर असे एकदम जुने आपले आयकॉनिक सॉंग्स. त्याच्यानंतर होते पूर्ण लता दीदींचे गाणे होते. म्हणजे जे गाणे आपल्या पूर्ण सगळ्या भाषेतले होते जवळपास, कारण मी असं एक सोडलं नव्हतं की ह्या भाषेतलं घेतलं नाही, कळत असेल तरी ते घेतले, त्याच्यावर डान्स बसवले. मग जवळपास 6000 गाणे होते आणि ते मी स्वतः एडिट केलेत. आणि त्याचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची जी टीम होती त्यांची गाईडलाईन इतकी अवघड होती की 2 गाण्यांच्या मध्ये 5 सेकंदापेक्षा जास्त गॅप नाही राहायला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठला डायलॉग नाही आला पाहिजे, ते जॉईंट झाले म्हणजे असं एक गाणं तुटून नंतर दुसरं सुरू झालंय असं पण नाही वाटलं पाहिजे, त्याचा फ्लो असला पाहिजे आणि 6 तासामध्ये एक पण गाणं रिपीट नाही झालं पाहिजे. त्यांच्याशी खूप गाईडलाईन्स होते. आणि याच्यासोबतच डान्स करताना पण की म्हणजे 10 सेकंदाच्या आत समजा तुम्ही थांबला तर मग रेकॉर्ड म्हणजे संपलं, मग विचार पण नाही करायचा पुढचा. त्याच्यामुळे ते कंटिन्यू डान्स करत राहायला पाहिजे असं त्यांचे म्हणजे बरेच नियम होते. म्हणजे तू एडिट केलं का ते? हा, ते गाण्याचे मी एडिट केले होते. आणि तू आता मध्ये म्हणलीस की UPSC मध्ये मी आता वाचेल ते, तर UPSC चा अभ्यास करायला का तू? पहिलं तर तुझा एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे? पहिलं मी हुशार आहे लहानपणापासून आणि मला आवडते अभ्यास करायला. मी जवळपास 2री मध्ये असताना MTS मेरिट होल्डर आहे, 3रीला पण असताना MTS मेरिट होल्डर होते. आणि UPSC चे सब्जेक्ट आहेत SST वगैरे ते पण मला आवडतात खूप, कारण आमच्या शाळेमध्ये पण जे टीचर्स होते, विराज सर जे आता मुरुडचे प्रिन्सिपल आहेत, तर ते 10वीला मला होते SST शिकवायला, तर ते आवडचे विषय. आणि मुळात UPSC का करायचं किंवा सरिती सेवेत का जायचं ह्याचं कारण म्हणजे माझे आई बाबा शिक्षक असल्यामुळे गव्हर्नमेंट जे पॉलिसीज CEO आपले सर किंवा जे गव्हर्नमेंट हे सुरू करतात, लागू करतात, तर त्याचं मी बघितलं की त्याचा काय इफेक्ट होतो किंवा मुलांना त्याचे काय लाभ भेटतात. तर ते एक इच्छा आहे की मला अधिकारी म्हणून मला काहीतरी करायचे, जे डिसिजन समजा मी एखादं घेतलं आणि चांगली प्रोग्रेस होऊ शकते लोकांच्या आयुष्यात, तर ते आवडेल मला करायला. चांगलाच डिसिजन घेतलेला आहे. तर आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तुझं नाव दर्ज झाल्यानंतर तिथनं पुढे तुझी लाईफ कशा पद्धतीने चेंज झाली? आता तू फेमस झाली बऱ्यापैकी, चेंज तर रिस्पॉन्सिबिलिटीज कुठल्या वाढल्या? हा, चेंज तर झाली आणि रिस्पॉन्सिबिलिटीज तर वाढल्या. आणि एक जे पॉइंट आहे की समजा आपल्याकडे कसं होतंय की एखादा समजा माणूस इंग्लिश बोलायला तर त्याला हा लय इंग्लिश बोलायला किंवा ठीक आहे CBSE मधलं आहे, आणि जे बोलत नाही त्याला तुला काहीच येत नाही. हे 2 खूप एक्स्ट्रीम पॉइंट आहेत. पण त्यातला मधला मी अनुभवला की ज्यावेळेस मी रेकॉर्डचे प्रोसेस करत होते ना, तर त्यावेळेस मग मी असंच विचार करत होते की काय करायचं. मग आधी सोनी चौरसिया म्हणून आहे तिथल्या वाशीच्या, तर त्यांचं पण असेच बरेच रेकॉर्ड आहे. त्यांनी एकदा अटेम्प्ट केलं, तर मग त्यांना फोन केला मी की दीदी मला हे रेकॉर्ड करायचं. तर त्यांनी मला सांगितलं की तू काय कर, तू PA ठेव तुला. मला ते ऐकून छान वाटलं ना, आपल्याला PA आत्तापासूनच. पण का, तर ते म्हणले कारण हे खूप अवघड आहे त्यांची प्रोसेस. जसं मी सांगितलं की डान्स माझी स्वतःची तयारीच्या पेक्षा ही जास्त अवघड आहे, कारण त्यांची डेट भेटणं आणि ते त्यांचा काही फोन नंबर नाही, त्यांचं कुठले दुसरं ईमेल नाही, काहीच नाही, फक्त वेबसाईट. तर ज्यावेळेस मग ते कळलं मला, तर ते म्हणलं की त्यांची प्रोसेस इतकी अवघड आहे, त्यांची खूप अवघड इंग्लिश आहे, म्हणजे ते लंडनचे लोक आहे, तर तो आपल्याला कळणार नाही. म्हणलं ठीक आहे. मग मी फोन ठेवला आणि मला आठवलं की आत्ताच मला 10वीला खूप चांगली इंग्लिशमध्ये मार्क पडलेत, तर आपण आपली इंग्लिश जे आपण शिकलो ते आपण इथे लागू करूयात. आणि मला माझ्या आणि
त्या रेकॉर्डच्या त्या ट्रॉफीच्या मध्ये दुसरं कोणी तिसरा माणूस नको. त्याच्यामुळे मग ते पण मी केलं. आणि ज्यावेळेस आम्ही इथंच बसून ज्यावेळेस आम्ही ते मीटिंग वगैरे करायचे ना मी, तर पहिल्या 2-3 मीटिंगला म्हणजे ते सिनियर कमर्शियल मॅनेजर लुसिया म्हणून होत्या लंडनच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड टीमच्या. नाही तर मला फोनवरती बोलायच्या झूम मीटिंग वरती, टीम्स वरती बहुतेक. आणि आमची ज्यावेळेस मीटिंग चालू होती तर 2-3 मीटिंग झाल्या, मी त्यांना बोलले. 4थ्या मीटिंगला ते म्हणलं की ज्याला मला अवघड वाटते कारण तुझे घरचे तयार आहेत का? म्हणलं हो तयार आहेत का? ते म्हणलं 3 मीटिंग झालं तू एकटीच बोलायलीस आम्हाला आणि तुझे आई वडील कोणी नाही, म्हणजे गार्डियन सोबत कोणी दिसत नाही, आणि तू पण म्हणजे मायनर आहेस, आता 16 पूर्ण पण त्यावेळेस नव्हते झाले. मग ते मी म्हणलं नाही आहेत ते तयार आहेत, पण ते आई बाबा दोघे शिक्षक असल्यामुळे ते घराच्या बाहेर आहे, म्हणजे तिकडे शाळेला, आणि आजोबांचं घर इथून 10 किलोमीटर लांब आहे. आणि तिकडे कसं आपल्या वेळेमध्ये 5 तासांचं अंतर आहे लंडनच्या तिकडं आणि आपल्या इकडं. त्याच्यामुळे त्यांची मिटिंग कशी असायची की आता अर्ध्या तासात आपण मिटिंग करू, आता 1 तासात मिटिंग करू. त्याच्यामध्ये आधी ठरलेलं पण नसायचं. मग त्यांना सांगितलं की मी त्याच्यामुळे मी एकटी तुमच्याशी बोलते. मग पुढच्या मिटिंगला मग मी सगळ्यांना घेऊन बसले सोबत आणि दाखवलं की हे माझे बाबा आहेत, ही आई आहे, हे आजोबा आहेत, सगळे तयार आहेत रेकॉर्डसाठी. आणि मग त्यावेळेस त्यांची खरंच अशी रिॲक्शन होती की तू इंडियन म्हणजे अँड 16-year इंडियन गर्ल कॅन डू दिस मच असं त्यांची रिॲक्शन होती की म्हणजे इंटरनॅशनल मिटिंग एकटी करणं, आणि ते पण एवढं लहान वयात. तर ते मला वाटतं ते पण आपण एक स्टेरिओटाईप ते पण ब्रेक केला. आणि रिस्पॉन्सिबिलिटी ऑफकोर्स आहे. आणि जे प्रेम मला भेटलंय 6 दिवसात ते म्हणजे असं मला वाटतं की ते तिथे येणारे प्रत्येक जण माझ्याच म्हणजे ओळखीचं असू नसो पण ते माझ्यासाठी येत होते 6 दिवस दयानंद सभागृहामध्ये. आणि जे सगळ्यांनी माझ्यासाठी केलंय आणि सगळ्यांचं जे प्रेम आशीर्वाद मला भेटलेत, तर मला हे माहिती की त्यांचे असेच आशीर्वाद माझ्यासोबत राहणार आहेत. आणि नक्कीच मी अधिकारी बनणार आहे आणि एकदा होईना लातूरचे कलेक्टर म्हणून येईल मी नक्की. असं तर आहे माझी इच्छा, ते नक्की पूर्ण होईल. आणि जे जबाबदारी आहे, कारण आता बऱ्याचदा असं वाटतं की सृष्टी दिदी करू शकते ना, तर मग मी पण करू शकते. आणि ज्यावेळेस इनॉग्रेशनच्या वेळेस आपले त्यावेळेस पृथ्वीराज सर होते कलेक्टर, आणि ते असे म्हणले होते भाषणामध्ये इनॉग्रेशनच्या आपल्या रेकॉर्डच्या की जर तू हे 6 दिवस करू शकतेस, कारण ह्यातल्या काही गोष्टी नॅचरल पण आहेत, म्हणजे झोप येणं आपल्या हातात नाही किंवा म्हणजे आपल्या शरीरातलं काय आपल्या हातात नाही, पण तू UPSC सहज काढू शकतील कारण ते तुझ्या हातातली गोष्ट आहे. तू अभ्यास केलास तरी UPSC निघेल. तसं मला वाटतं की ते मी केलं तर निघेल. आणि जसं सगळ्यांना वाटतं की आता बऱ्याच मला मैत्रिणी भेटतात, समजा एखाद्या प्रोग्रामला गेले ते हात असं लावून बघणार की अरे तू कसं डान्स केले 6 दिवस, तर त्यांना तेवढं सांगेन की जे ठरवलं तर ते होत आहे, फक्त त्याला पाठपुरावा करायची गरज आहे. डेफिनेटली. तुझं असं वाटतंय की कमी एज मध्ये तू खूप जास्त गोष्टी एक्सपिरियन्स केल्यात, एकदम मॅच्युअर मुलीसारखं बोलत तू आजकाल. तर अशा ज्या मुली समजा हा पॉडकास्ट बघतात त्यांना स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचे, पण खूप अडचणी यायल्यात, त्यांच्या अडथळे यायलेत त्यांच्या लाईफमध्ये, स्वप्न पूर्ण करायचे असतात. काही काहींना म्हणजे मूवी मध्ये जायचं असतं, काही काहींना स्पेस मध्ये जायचं असतं, असे व्हेरियस वेगवेगळे स्वप्न असतात. पण त्यांचे पालक त्यांना तू इंजिनियर बन किंवा तू इकडे जा वगैरे असं म्हणतात. तर अशा सिच्युएशन मध्ये काय केलं पाहिजे? मला पण आता मी 10वीला चांगले मला मार्क होते, चांगले पर्सेंटेज होते, तर मी 11वी-12वीला जनरल सायन्स घेतलं होतं दयानंद कॉलेजला. तर तिथं पण मी रेकॉर्ड केलं, सगळं केलं, पण जास्त कोणाला माहित नव्हतं त्यावेळेस की मला UPSC करायचे. तर मग माझे टीचर असं म्हणायचे का ग तू म्हणजे तू JEEचा फॉर्म भरला का? नाही. CETचा भरला का? नाही. नीटचा भरला का? नाही. बघ तू भर, तू एवढी हुशार विद्यार्थिनी आहेस. मी म्हणायचे की नाही मला UPSCच करायचंय, मला कुठला ऑप्शन ठेवायचंच नाही, कारण मला माहिती की माझ्या आवडतात नाही नीट JEE मध्ये, आणि माझी आवड कुठे आहे. आणि मुलींसाठी स्पेशली मी सांगेन, कारण आमचं हे चक्र पूर्ण कधी झालं ज्यावेळेस राष्ट्रपतींकडून आम्हाला निमंत्रण आलं दिल्लीला की रेकॉर्ड पूर्ण झालं आणि देशासाठी केलं. ती माझी एक इच्छा पूर्ण झाली. आणि त्याच्या 2ऱ्या महिन्यामध्येच आम्हाला राष्ट्रपतींकडून निमंत्रण आलं की तुम्हाला राष्ट्रपतींना भेटायचं राष्ट्रपती भवनकडून. आम्ही तिथे गेलो दिल्लीला, त्यांना भेटलो. जवळपास 40 मिनिटाची आमची त्यांची असं संवाद चालू होता. आणि ते एक्सपिरियन्स म्हणजे असं सांगता पण येणार नाही शब्दात, कारण ते कधी इमॅजिन केलं नव्हतं एवढं. आणि त्या पण पहिल्या आदिवासी प्रेसिडेंट आहेत, तर त्यांच्याशी आम्ही जस्ट भेटलो. आणि मग त्याच्या आधी समजा आई बाबा तर खूप इमोशनल झाले होते, कारण ते आपण म्हणतो ना की दिल्ली अब दूर नाही, तसं ते दिल्ली तिथं गेलो आम्ही. तिथे दिल्ली आपली राजधानी आहे, ते म्हणणं ते ऐकणं छान वाटते, पण ते एक्सपिरियन्स करणं अजून छान आहे, कारण राजधानी अनुभवली आम्ही तिथे गेल्यावर. आणि महत्वाचं म्हणजे त्यावेळेस G20 समिट चालू होतं, जे आपले सगळे नॅशनल लीडर्स आले होते, इंटरनॅशनल लीडर्स आले होते दिल्लीमध्ये. तर ते वातावरण जे सगळे TV मध्ये बघायचे, आम्ही तिथे लाईव्ह बघितलं की कसं प्रोटेक्शन आहे, पोलीस प्रोटेक्शन आहे. मग तिथे आम्ही गेलो, त्यांना भेटलोत पण राष्ट्रपतींना. आणि त्यावेळेस मग त्यांचं पहिलं वाक्य होतं की मैंने तुम्हें देखा है पहले टीवी में, सोनी टीवी पे एक प्रोग्राम आता है बच्चों का डांस का, तो वहाँ तुम गेस्ट बन के आए थे अपनी नाना जी के साथ, तो तब मुझे लगा था कि आपने कैसे किया होगा, अब बताओ कैसे किया. म्हणजे त्यावेळेस मला आणि ऐकून इतकं छान वाटलं, कारण
त्यांनी त्या असं म्हणाल्या की त्या राष्ट्रपतींकडे जायच्या आधी आम्हाला सोनी टीव्ही तर्फे इन्व्हिटेशन आलं होतं की गुरुपौर्णिमा स्पेशल एपिसोड मध्ये तुम्ही याल का गेस्ट म्हणून. आणि ते पण एक सांगेन मी की ते पण एक म्हणजे इच्छा होती माझी, कारण मी ज्यावेळेस लॉकडाऊन मध्ये डान्स शो साठीच ऑडिशन दिले होते, 2-3 राऊंड पर्यंत सिलेक्ट झाले, पण परत पुढं काही झालं नाही. आणि पुढं म्हणजे मला असं वाटतं की तेवढी ओळख पण कधी कधी लागू शकते. मग त्यावेळेस मी इच्छा आईला सांगितलं तसं चिडून की आई एकदा बघ की तर मी गेस्ट म्हणून जाणार आहे या शो मध्ये. आणि तसंच झालं. रेकॉर्ड झाल्यावर पहिल्या दुसऱ्या आठवड्यातच त्यांचा आम्हाला मेल आला. मग आम्ही तिथे गेलो, ते शूट केलं, ते जग पण अनुभवलं ज्यांना ज्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये जायचंय. तिथं पण खूप स्पर्धा आहे, असं वाटत नाही आपल्याला सहज, खूप तिथं पण कॉम्पिटिशन आहे. तर तिथं आम्ही गेलो, ते स्वप्न पूर्ण झालं. आणि नंतर राष्ट्रपतींना मग ते असं म्हणाला की मैंने तुम्हें वहां पे देखा है. मग त्यांना ते सांगितलं की मी योग निद्रा केलंय, मी योग केला, मग मेडिटेशन केलं. आणि त्या पण जे जिथून मेडिटेशन शिकले की ब्रह्मकुमारीज राजयोगा मेडिटेशन सेंटर आपल्या इथे लगसकर बिल्डिंग जवळ पण आहे त्याची शाखा, तर त्या पण ब्रह्मकुमारीचे स्टुडंट आहेत. मग त्या पण बोलल्या की हाँ तभी मैंने सोचा क्योंकि ईश्वर की शक्ति की बिना तो ऐसा हो ही नहीं सकता. आणि त्यांनी पण विचारलं की तुला पुढे काय व्हायचंय. म्हणलं मला तर पुढे सनदी सेवेत जायचंय, मला कलेक्टर व्हायचंय. तर त्यावेळेस त्यांची अशी म्हणजे ते वाक्य होतं कि कलेक्टर बनना तुम्हारे लिए पहला कदम होगा, तुम्हारी सफलता के लिए, वो तुम्हारा अंतिम ध्येय नहीं होना चाहिए. त्याच्यामध्ये पहिली पायरी असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांचं असं एक वाक्य होतं की तुम तो भारत कन्या हो. आणि ते ऐकल्यानंतर 2 मिनिटं असं मी शांतच होते की ह्याचसाठी केला होता 28वी. आणि सगळ्या मुलींसाठी तो एक इन्स्पिरेशन आहेच आपल्या भारतातल्या, कारण जे हे आपल्याला वाटतं की ह्युमनली इम्पॉसिबल आहे, ते तो करून दाखवलं. तर जे आपल्या आपल्या क्षेत्रात पॉसिबल आहे ते आपण करू शकतो. आणि मुलींना असं म्हणेन की आजकाल तर इतके डिस्ट्रॅक्शन आहेत, किंवा मग सगळ्यांनाच आपल्याला अभ्यास करायला बसले की आपल्याला थोड्या वेळ असं स्टेबल व्हायला पण वेळ लागतो. त्याच्यामुळे जे क्षेत्र ठरवलंय त्याच्यामध्ये 100% तुमचं द्या. आणि नक्की मला वाटतं आपण त्यात सक्सेसफुल होणारच आहोत, कारण आपल्या पालकांचे आशीर्वाद आपल्यासोबतच आहेत, सगळ्यांचे आहेत. फक्त आपले कष्ट 100% असले पाहिजेत. तू पॅरेंट्सला कन्व्हिन्स कसं केलं का, पहिल्यापासूनच तुला सपोर्ट होता? सपोर्ट तर पहिल्यापासूनच होता. म्हणजे बाबा आणि मम्मीचं तर असं काहीच नाही की म्हणजे काही करू नको, जे पण करशील तू कर, आम्ही तुझ्या सोबत आहेत, फक्त तू 100% कर. आता UPSC साठी पण मला सगळ्यांनी प्रयत्न केला समजवायचा की तू तरी ऍटलिस्ट इंजिनिअरिंगला तरी जा, प्लॅन बी ठेव. पण मला बाबा असे कधी म्हणले नाही की तू प्लॅन बी ठेव म्हणून, कारण त्यांना माहिती की तू जे करशील ते करशील, चांगलंच करशील, फक्त ठरव आणि 100% तुझं दे. त्याच्यामुळे त्याचं काही मला टेन्शन नाही त्यांना मनवायचं सपोर्टसाठी. येस, डेफिनेटली. आणि यावेळेस इकडे यायच्या आधी आम्ही थोडं डिस्कशन करत होतो फ्रेंड सर्कलमध्ये. त्यावेळेस मला काही म्हणजे असे 4-5 व्यक्ती बसलेले हाय प्रोफाईल लोक होते ते, तर ते म्हणले की 98 आवर पासून 127 तासापर्यंतचा तुझं काहीतरी खूप जास्त स्ट्रगलिंग फेस वगैरे असं काय. हो, 98 म्हणजे लास्ट 98 तास म्हणजे लास्ट सेकंड डे रेकॉर्डचा होता. आणि त्यावेळेस 97 तासाला म्हणजे असं झालं की मला मी डान्स करत असं झालं की मला मी कुठे आहे आणि काय करायला, कारण तिथे एक टेबल ठेवला होता, डान्स नकाशा होता भारतात, त्याच्या मागे टेबल होता. तर मी डान्स करत पाणी प्यायचे, ज्यूस प्यायचे. आणि मला माहित नाही ते हॅल्युसिनेशन्स म्हणतात त्याला. त्याची पण एक छान स्टोरी आहे की ज्यावेळेस मग 98 तास सुरू झाला आणि हळूहळू मग मी विसरत गेले की मी कुठे आहे. आणि मी अचानकच मम्मीला विचारलं की आपण काय आलो तिथं, कुणाचा बर्थडे आहे, म्हणजे एवढे सगळे इथं का जमलेत. आणि मग मम्मीला वाटलं की हा ठीक आहे, थोडंसं जरा तिला रेस्टची गरज आहे, आपण योग निद्रा घेऊ, ब्रेक घेऊ आता. मग कारण प्रत्येक तासानंतर एक 5 मिनिटाचा ब्रेक होता मला. मग 5 मिनिटांमधले पण समजा आपल्याला भेटणार टेक्निकली 3च मिनिटं, कारण स्टेजवरून जायला आणि यायला ते ब्रेक संपायच्या आधी जर आलो तर ठीक आहे, तसे नियम होते त्याचे. मग बंद केलं. मग ते आपलं विचारणार पण आहेत की का बंद केलं, रूल्स, त्याचं एक लॉग बुक मेंटेन करायचं पण होतं. मग त्याची एक आपली वेगळी इथं टीम होती आपल्या हॉलमध्ये. आणि मग ते ज्यावेळेस मग मला वाटलं की ठीक आहे आता ब्रेक घेऊ आपण, मग ब्रेक घेतला. पण त्याच्या आधी असं मला वाटायचं मी कुठे आहे, आणि मला असं वाटायचं की मी पृथ्वीवर थांबून डान्स करते किंवा अंतरिक्षातच आहे. आणि साईडला जे पोस्टर होते 2 असे मोठे मोठे बॅनर होते विंग्स वरती, तर ते असं मला वाटायचं की माझ्या मैत्रिणीने ते असं फेविकॉल टाकलंय अंतरिक्षात आणि माझी रांगोळी काढली वर. आणि म्हणजे ते हॅल्युसिनेशन्स होते. पण नंतर योग निद्रा घेतलं ते बरं झालं. आणि तेवढ्यात मग आजोबांनी लहान डॉक्टरांना फोन केला सकाळी पहाटेची वेळ की तिला असं होईल तर तुम्ही या. मग ते आले, मला मी ब्रेक घेऊन येतच होते आणि असं मला मिठी मारली आणि म्हणले असं टपली मारतात ते डोक्यावर भेटलं की, मला म्हणले सांग मी कोण आहे ताईडे. मग म्हणलं लहान डॉक्टर, जा काही झालं नाही तुला, म्हणले जा डान्स कर. मग परत मी सुरू केलं. पण ते थोडा वेळ आणि
ज्यावेळेस डान्स करत होते ना, तर त्यावेळेस मला खरं तर जसं त्यांनी यायच्या पण आधी म्हणजे ते मी ट्रॅकवरच नव्हते थोडा वेळ, जवळपास अर्धा एक तास. तर मी मागं बघत होते डान्स करत करत की मी आता कुठे आहे काय. मग मागं बघितलं की माझ्या हातात हे पोस्टर आहे आणि हातात काय झेंडा आहे पोस्टरवरती आणि मी असं थांबले. मग मी परत डान्स केला. मग परत दुसऱ्या राऊंडला मागं बघितलं की वर लिहिले गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड. मग हा बरोबर आहे मी डान्स करायले. मग परत मी मागं बघितलं, पूर्ण वाचलं अरे हा बरोबर आहे मी माझं रेकॉर्ड करायले. असं करत करत मी तर ट्रॅकवरती आले. पण त्या काळात लातूरकरांनी जो सपोर्ट मला दिला, कंटिन्यू सगळे उभे होते आणि मी रडायले की प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. हे त्याचे फोटोज पण आता बघितले की मला वाटतंय. आणि स्पेशली पहाटे 2च्या नंतर 2 ते 6 पर्यंत सगळे डिवोशनल सॉंग्स होते मेडिटेशनचे. तर मी डान्स करत करत असं मेडिटेशन करायचे. तर कधी कधी असं मला आज असं पण रडू यायचं की मी जे स्वप्न बघितले तर ते साकार पण होते. आणि कधी कधी मग ते का रडायचं माहित नाही मला, पण ते रडले आणि सगळे मला सुद्धा रडायचे. आणि अजून एक टचिंग मोमेंट मध्ये ज्यावेळेस माझी शाळा आली होती भेटायला मला, म्हणजे डान्स करत करत त्याच दिवशीचा वेळ ज्या दिवशी मला तसं झालं त्याच्यानंतर संध्याकाळी सहसा, कारण मी पोद्दारची विद्यार्थिनी असल्यामुळे मला माहिती की सहसा 9वी 10वीच्या मुलांना बाहेर घेऊन जात नाहीत कुठं. पण त्यावेळेस माझ्या रेकॉर्डसाठी पूर्ण 9th आणि 10thचे मुलं होते, पूर्ण टीचर स्टाफ होता. तर ते माझ्यासाठी पण खूप इमोशनल मोमेंट होती. तर ते पण मी रडत रडत होते. पण नंतर मला कळालं की हे जे सगळं झालं मला ते हॅल्युसिनेशन्स म्हणतात त्याला. हे मला माहितच नव्हतं कारण इथं एवढं झालं नव्हतं. तिथं कारण लाईट आहे, साऊंड आहे कंटिन्यू कानावर. मग ज्यावेळेस मेल आला आम्हाला लंडनचा की कॉंग्रॅच्युलेशन्स, यू हॅव कम्प्लिटेड युअर अटेम्प्ट सक्सेसफुली, यू हॅव अचीव्ड दिस टायटल, हे सगळं झालं. आणि नंतर त्यांचे काही म्हणजे तिथं इंटरनॅशनल प्रेससाठी देण्यासाठी इंटरव्ह्यूसाठी प्रश्न आले होते की ते तुम्ही सांगा. मग त्यात तो कार्ड होता की डिड यू एक्सपिरियन्स हॅल्युसिनेशन्स. आणि त्यात मागच्या रेकॉर्ड होल्डरचं आन्सर होतं, नेपाळचं जी होती ना, तर तिचे पण आधीचे आन्सर्स होते की हो 70व्या तासापासून मला असं झालं की म्हणजे. मग त्यावेळेस म्हणलं की हे जे हॅल्युसिनेशन, कारण मला एवढं हे शब्द एवढं क्लिअरिटी नव्हती. मग मी सर्च केलं की हॅल्युसिनेशन्स म्हणजे भास होणे, आणि जे मला होत होते म्हणलं हे मला आधी माहीत असतं तर एवढं टेन्शन आलं नसतं. म्हणजे ते त्यावेळेस मला झालं. पण नंतर मी त्यांना सांगितलं हे व्हिडिओ कॉन्फरन्सवर की मला असं झालं 98व्या तासाला. मग त्यांचं म्हणत की तरी तुला उशिरा झालं, कारण तुझं वय पण खूप कमी आहे, 16 वर्षाचीस तू, आणि यंगेस्ट टायटल म्हणून आहे. समजा त्या अशा पण म्हणल्या की फ्युचरमध्ये समजा कोणी जर ब्रेक केलं हे रेकॉर्ड, पण तुझ्यावर एक राहील कंटिन्यू की यंगेस्ट अचिव्हर, कारण 16 वर्षाची लिमिट आहे आणि 16 वर्षी तू अचीव्ह केलंस. ते होतं, ते खरं होतं. पण नंतर मी लगेच ट्रॅकवरती आले, पण तेवढा वेळ जरा अवघड होता. खूपच इन्स्पायरिंग जर्नी. आणि ज्यावेळेस हे रेकॉर्ड कम्प्लीट झालं म्हणजे तिथं काय टायमर लावलेला असतो का? हा, टायमर होता. हेच डिजिटल वॉच जे आहे ना ते तिथं चालू होतं आणि 2-3 घड्याळ होते. आणि प्रत्येक म्हणजे ते जजसाठी पाठवण्यासाठी कंटिन्यू ते लाईव्ह चालू होतं ह्याच्यावरती, लंडनला लाईव्ह चालू होतं ते त्यांच्या मीडियामध्ये, त्यांच्या मीडिया ह्याच्यामध्ये चालू होतं. आणि मग त्या ज्यावेळेस तुला समजलं की 127 तास कम्प्लीट झालेत त्यावेळेस तुला म्हणजे कोणी सांगितलं का, तुला दिसलेलं समोर? ते अनाउन्स केलं का? अनाउन्स नाही, ते पाट्या म्हणता येणार नाही, पोस्टर तयार केले होते, बोर्ड तयार केले होते नाही का, आपण 1 hour कम्प्लिटेड, 2 hour कम्प्लिटेड असं करतो. तर ते लावले होते 127 तासांचे. मी घरी बसून केले होते तयार. आपण एक आता चालू आहे ना मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन. तर आता म्हणजे बऱ्याच जणांचा विश्वास आहे नाही मला माहित नाही, पण ते प्रत्येक गोष्ट मी अनुभवली, मी जगली. कारण मी ते तयार करताना 1+ hours, 1+2, 2+ hours असं करायचे. तर ते 127 तासांचे बोर्ड तयार केले होते आणि ते मग दर तासाला येऊन मग चेंज करायचे. मग ते बरेच सगळे आपल्या लातूरचे सगळे जे ऑनरेबल सगळे जे आहेत तर ते सगळे येऊन ते चेंज करायचे दर तासाला. आणि मग 126 तास झाल्यानंतर तर काय ते ब्लास्ट झालं. 126 तास कम्प्लीट झालं आणि 27 तास कम्प्लीट झालं. माझी इच्छा होती आमची की 131 तासांचं करायचे, पण 126 तास कम्प्लीट झालं. आणि ते मग आम्ही ब्रेक घेतला. त्यावेळेस 20 मिनिटं शिल्लक होते माझ्याकडे. आणि मग जज असं म्हणले की तुझं म्हणजे आतापर्यंत 126 तास खूप चांगलं सक्सेसफुली कम्प्लीट झाले. आणि आजोबांना मी ऐकतच नव्हते, मग त्यांनी आजोबांना सांगितलं की तुम्ही हिला सांगा 126 तास झालं, आता आपण ब्रेक केले त्यांचं रेकॉर्ड, 126 पेक्षा 5 जरी मिनिटं वर केलं तरी आपली विक्ट्रीच आहे. पण मला असं होतं की नवीन आकडा लागला पाहिजे त्याच्यावर. मग ठीक आहे म्हणले, ठीक आहे तू कर. मग 127 तास झाले आणि आजोबांनी मला उचलून घेतलं, बस झालं म्हणले, तर संपलं रेकॉर्ड कम्प्लीट झालं. आणि पण ती मोमेंट असं सगळे खूप इमोशनल झाले होते. सभागृह खूप गच्च होतं आणि मी त्याच्या ह्याच्यामध्ये की मला भीती वाटत होती की किती गच्च भरले हे. पण छान म्हणजे ते मोमेंट अजून सांगता येत नाही शब्दामध्ये, पण ते एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होतं. तुझा एक फोटो आम्ही गुगल वरती पाहिला की तू आजोबाला मिठी मारली, ते झाल्यानंतर त्यांनी त्यावेळेस मला उचलून घेतलं होतं. आणि ते बाबा मला क्राऊन घालतायत की त्याच्या आधीच ठरवलं होतं की ज्यावेळेस माझं रेकॉर्ड पूर्ण होईल तर त्यावेळेस आजोबा उचलून घेतल्यानंतर संपल्या आधी ते ट्रॉफी देण्याआधी बाबा येऊन क्राऊन घालतील. तर ते फोटो आहे व्हायरल उचलून घेतलेलं. तुझी मम्मीची पप्पाची वगैरे रिॲक्शन कशी होती त्यावेळेस? रिॲक्शन आता ते
माझ्यापेक्षा जास्त छान सांगतील, पण खूप सगळं एकदम म्हणजे ह्याच्यासाठी केला होता 88 एवढे 2 वर्ष चालू होते. आणि आम्ही डेमोच्या वेळेस पण आम्ही एवढेच घरचे असल्यामुळे त्यांनी मला बघितलं ना प्रत्येक स्टेपवरती की कसं कसं होत आलंय. फायनली झालं पूर्ण. आणि म्हणजे ते जज ट्रॉफी द्यायला आले ना ते असे लपवून आणले त्यांनी. आणि त्यांचा असं रूल आहे की आधी सांगायचं नाही, आधी ते भेटणार की म्हणजे रेकॉर्ड पूर्ण झालं, पूर्ण चेक करतात लॉग बुक की काय पूर्ण. त्यांच्याकडे एक असं आहे की ब्रेक पण दिसतात त्यांच्या सॉफ्टवेअरवरती कुठं कुठं आपण गाणं थांबलंय की हे. मग त्यांनी ते बघितलं आणि त्याच्यानंतर मग ते भेटायला आपण आले. आणि नंतर मग अनाऊन्समेंट करायची ठरली की आता अनाऊन्समेंट आहे, पण ते सांगत नाही की आधी रेकॉर्ड झालंय का नाही झालंय, की ते सगळ्यांना एकदाच कळणार की काय झालंय नक्की. समजा रेकॉर्ड कम्प्लीट झालं तर मग ती ट्रॉफी भेटणार आणि नाहीतर मग ते पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट. मग त्यांनी ते अनाऊन्स केलं की यू हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड द रेकॉर्ड, यू आर यंगेस्ट. मग ते झालं आणि ज्यावेळेस त्याचं त्यांनी दाखवलं मला ट्रॉफी की हे बघ तुझी ट्रॉफी. पण त्यावेळेस असं सगळ्यांना वाटतं की मी खूप छान वाटलं असेल, पण त्याच मला वाटतं की मी दररोजच बघते ह्या ट्रॉफीला. कारण ती ट्रॉफीचं स्क्रीनशॉट घेऊन मी माझ्या फोनवरती ठेवलं होतं ते माझ्या तयारीच्या वेळेस आणि एडिट केलं होतं की हे आता सृष्टी जगतापच्या नावावर आहे म्हणून. शेवट ते फायनली माझ्या हातात होतं. तर असं म्हणजे छान आहे ते, असं सांगू शकत नाही. आणि पेरेंट्स तर ऑफकोर्स त्यांना समाधान वाटलं असेल, खूप इमोशनल पण वाटलं असेल. नाही डेफिनेटली. आणि आता तू जे युथ आहे आपलं हे पॉडकास्ट बघणारे मोस्टली 11वी 12वीचे विद्यार्थी आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना तू काय ऍडवाइस देशील? कारण ते विद्यार्थी कधी मध्ये डिमोटिवेट होतात. तू जसं की तुझं सांगितलंस ते पायाचं की डॉक्टर म्हणले की 99% वाचण्याचे म्हणजे हे ठीक होण्याचे चान्सेस नाही. अशा परिस्थितीमध्ये पण काही विद्यार्थी असतात, तर अशा विद्यार्थ्यांना तू काय ऍडवाइस देशील? आता तर सगळ्यांना एवढंच म्हणेन की म्हणजे माझं स्टोरी बनवून मी एवढं सांगेन की पत्थर की चमक है न नगीने की चमक है, चेहरे पे सीना तान के जीने की चमक है, मुश्किल था सफर यूं ही ये मंजिल नहीं मिली, मुश्किल था सफर यूं ही ये मंजिल नहीं मिली, जो दिख रही है खून पसीने की चमक है. म्हणजे वाटतंय ऐकायला तसं तेवढं सोपं नाही, तसं आपलं प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा आहे आणि प्रत्येकाचं डेस्टिनेशन पण वेगळं आहे की आपल्याला काय अचीव्ह करायचंय. पण एक गोष्ट सगळ्यांमध्ये कॉमन आहे ते म्हणजे डिसिप्लिन आणि हार्डवर्क. जे ठरवले ते दररोज करा. आणि माझे आजोबा नेहमी म्हणतात की म्हणजे रूम मध्ये उगवत्या सूर्याचे चित्र आणि धावत्या घोड्याचे चित्र लावून काय होत नाही, तर सूर्यापेक्षा आधी लवकर उठावं लागेल आणि घोड्याच्या स्पीडपेक्षा जास्त आपल्याला काम करावं लागेल. तसेच सगळ्यांना तेवढं करायचंय. आणि मोटिवेशन तर काय दररोजच म्हणजे आपल्याला ते कसं. आणि जिथं मी क्लासेस आहेत माझे चालू, विकास देवी कीर्ती सर पण म्हणतात की मोटिवेशन ऐसे होत आहे, म्हणजे हार्टबीट सारखं. आणि डिसिप्लिन जसं ते तरंगासारखं असतं, तर ते आपलं तरंगासारखं आपलं सुरुवातीपासून आपलं ध्येय अचीव्ह करेपर्यंत आपल्याला कंटिन्यू हार्डवर्क करायचंय. आणि यश मग आपल्या म्हणजे वाटते मला सोबतच आहे. जेवढं ठरवलं तेवढं करा. आणि नक्की अजून एक सांगेल की म्हणजे मंजिल यूं ही नहीं मिलती राही को दिल में जुनून सा जगाना पड़ता है, मंजिल यूं ही नहीं मिलती राही को दिल में जुनून सा जगाना पड़ता है, जब पूछा चिड़िया से कि घोंसला कैसे बनता है, जब पूछा चिड़िया से कि घोंसला कैसे बनता है तो बोली तिनका जमाना पड़ता है. तसं सगळ्या गोष्टी सोबत घेऊन आपल्याला आपली मेहनत करायची आणि शेवटी यश तर आपल्यासोबत आहेच. म्हणजे आपल्याला यश संपादन होणारच आहे. येस डेफिनेटली. खूपच इन्स्पायरिंग जर्नी आणि तुझी बोलण्याची पद्धत पण खूपच जास्त असे अट्रॅक्टिव्ह वाटते. इथनं पुढे पण आपण काही कॉन्टेंट बनवू. एक ट्युशन एरियामध्ये तुला जर कधी यायला भेटलं, आमच्या तिकडे क्लासेस आहेत. मी बघितलंय तुम्हाला ट्युशन एरिया फेस. आणि ट्युशन एरियामध्ये मी आले होते मागं आपले ECI अँबॅसेडर म्हणून, म्हणजे नॅशनल जे आपली इलेक्शन कमिशन आहे तर त्याचे अँबॅसेडर असतात की आपल्या म्हणजे वोटिंगची जनजागृती वगैरे करण्यासाठी. तर त्यावेळेस मी आले होते ट्युशन एरियामध्ये. तर त्यावेळेस म्हणजे तुमची माहिती आहेच मला. तर तिथल्या पण मुलांनी ते आपण म्हणतो ना लातूरचं युथ फॅक्टरी आहे तिथं, तर नक्की आवडेल मला तिथं पण यायला. आणि खरं तर ज्यावेळेस मागच्या वेळेस पण आम्ही गेलो होतो तर त्यास असं काही वेळेला व्हायचं की सिनियर्स माझ्यापेक्षा मोठे आहेत आणि मी तिथं छोटी त्यांना सांगते. पण आवडेल तिथं पण यायला आवडेल मला. येस डेफिनेटली. तुम्हाला इन्व्हाइट करूतच आम्ही. थँक्यू. आता अजून तुला काय बोलायचं असेल तर बोल. म्हणजे तुला जर काय शेअर करायचं असेल तुझा एखादा इन्सिडेंट लाईफ मधला एक्सपिरियन्स वगैरे. मी तर एवढं सांगेन की आता माझ्या प्रवासापासून तर आपल्याला फक्त अनुभव महत्वाचे आहेत. आणि सगळ्यात म्हणजे ते तर महत्वाचं होतं ज्यावेळेस राष्ट्रपतींची भेट पण मी सांगितली, म्हणजे पूर्ण रेकॉर्डचं पण सांगितलं. पण आणि जे आपण फील करतो पहिल्यांदा जवळपास आता हे सांगताना बऱ्याच लोकांना कसं वाटतं ना की 7 दिवस म्हणजे हे पिक्चर सारखंच आहे जवळपास थोडंफार इम्पॉसिबल. कारण पण ज्यावेळेस मी आधी करत होते त्यावेळेस आधी सगळ्यात जास्त म्हणजे
माझं एक आधी आता पण येते रजिस्टर आहे की पहिल्या दिवसापासून की काय करायचंय मला, तर ते प्लॅनिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि विश्वास नांगरे पाटील सरांचं मी ऐकलं होतं मोटिवेशनल स्पीचेस, कारण त्या काळात मी खूप मोटिवेशनल स्पीचेस ऐकायचे. मग विश्वास नांगरे पाटील सर असू देत किंवा मग आपले नितीन बानगुडे पाटील सर असू देत, तर त्यांचं एक वाक्य आहे की इफ यू आर फेलिंग टू प्लॅन देन यू आर प्लॅनिंग टू फेल. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचं छोटी का असणं पण त्याचं प्लॅन करा आणि मग त्याला परत इम्प्लिमेंट करा असं मी म्हणेन. डेफिनेटली. आणि पण मी एवढं नक्की सांगेन की अजून आपण परत पुढे कंटेंट तर करत राहू, पण अजून 4 वर्षानंतर तुम्ही परत माझा इंटरव्ह्यू घ्यायचा, पण त्यावेळेस कलेक्टर सृष्टी जगताप म्हणून घ्यायचा आहे. आणि मला माहिती ते तर म्हणजे लवकरच पूर्ण होणार आहे, कारण सगळे लातूरकरांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि नक्कीच माझी पण मेहनत आहे, तर ते स्वप्न पण लवकर पूर्ण होईल. डेफिनेटली. तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. आता तू युपीएससीचा अभ्यास कुठं पुण्यामध्ये करतो? आता मी सुद्धा पुण्याला गरवारे कॉलेजला ऍडमिशन घेतलंय माझं BA इंग्लिश करायला, आणि दिल्लीचे लाईव्ह क्लासेस चालू आहेत. तर सध्या तेच चालू आहे माझं, आता ते गोल आहे नवीन अचीव्ह करायचं. डेफिनेटली. आणि तुला असं काय लाईव्ह मध्ये तू डिस्ट्रॅक्ट होणारे वगैरे असं तर काही संबंधच नाही त्याच्यामध्ये. तुझी डिसिप्लिन पाहून असं वाटतंय. तर आता सृष्टीच्या पालकांना आणि सर्वात इम्पॉर्टंट तिच्या आजोबाला पण आपण बोलणार आहोत. तर थँक्यू सो मच टाइम दिल्याबद्दल. आणि इथनं पुढे आपण काही थोडेफार कॉन्टेंट बनवतच, कॉन्टॅक्ट मध्ये नक्की राहू. येस. थँक्यू. धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, आता सृष्टीचे पालक म्हणजे सृष्टीचे वडील आज आपल्या सोबत आहेत. तर जाणून घेऊयात त्यांचं देखील मत याच्यामध्ये. सर, तुम्हाला ज्यावेळेस म्हणजे तुम्ही ऐकलेलं की सृष्टी असं म्हणते की मला 126 तासाचं वर्ल्ड रेकॉर्ड आहे डान्स करायचं कंटिन्यू, ते ब्रेक करायचं, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये पहिली भावना कुठली आली? खरं म्हणजे 127 तास त्याचे आपण दिवस आणि रात्र केले, तर म्हणजे कंटिन्यू दिवस आणि रात्र 127 तास म्हणजे 6 दिवस आणि 5 रात्री केवळ जागायचं नाही तर नृत्य करायचं, डान्स करायचे. आणि याचा विचार केल्यानंतर कोणीही वडील या नात्यानं जर विचार केला तर नको वाटलं. ते काहीतरी वेगळं मुलगी करते किंवा सृष्टीच्या मनामध्ये खूप वेगळं एक काय म्हणायचं त्याला की अद्भुत असं काम ती करायला जाते असं म्हणून पहिली प्रतिक्रिया नको अशी होती. तुमची का? माझी. पण ज्यावेळी ती आपल्या ध्येयावर ठाम होती किंवा तिचा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स पाहिला तर ती शक्यतो मागे कुणाच कामामध्ये आली नाही, डगमगली नाही. तिनं आता आपल्या सर्वांना सांगितलं आहे की ती जवळपास 3 वर्षापासून या कलेमध्ये आहे, नृत्यामध्ये आहे. आणि तिने वेगवेगळ्या प्रकारची नृत्य वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या स्टेजवर केलेली आहेत. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तिनं म्हणजे विजेतेपद पटकावलेलं आहे. राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती वयाच्या अगदी 8व्या-9व्या वर्षी गेलेली आहे. तर हे सगळं पाहून ती मागे हटणार नाही असं वाटत होतं. तरी पण आम्ही तिला सर्वांनीच एकंदरीत कुटुंबाने नकार घंटा दर्शवली होती म्हणजे स्टार्टिंगला सुरुवातीला. आणि मग तिनं नकार दिल्याच्या नंतर दुसरं एक तिचं एक असं म्हणणं होतं की जसं आता आपण पाहतो तुम्ही तर त्या क्षेत्राशी निगडीत आहात की विशेषतः म्हणजे मेडिकल इंजिनिअरिंग या मुलाशी आपण कॉन्टॅक्टमध्ये म्हणा किंवा त्यांच्या ध्येयाप्रती ते काय प्रयत्न करतायत ते आपण पाहता, त्याला कसं त्यांचे आई वडील मोटिवेट करतात. तर हे ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस तिनं जे तिचं टार्गेट किंवा ध्येय निवडलं होतं तर ते तिनं स्वतःहून निवडलं होतं. त्याच्यामुळं तिनं 127 तास नृत्य करणं, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करणं आणि त्यानंतरचं जे काही लाईफ आहे तिचं ते आपल्याला कुठल्या प्रसिद्धीच्या माध्यमातून म्हणा किंवा कुठल्या एखाद्या मोठ्या कलाकार म्हणून असं असणं म्हणा किंवा कुठलं तरी एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून फक्त गाजवणार ती नव्हती. कारण तिनं बोलत असताना सांगितलं होतं की मला 127 तास रेकॉर्ड करायचंय, हे आपल्या देशासाठी करायचंय, देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं करायचंय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी की मी कला जोपासली त्याच्यामधून मी ग्रॅज्युएशन केले. जवळपास 10 ते 12 वर्ष ज्या थक मेहनत करून मी जे काही ग्रॅज्युएशन वगैरे केलेलं आहे त्याचं कुठंतरी नाव झालं पाहिजे, त्याचं कुठंतरी चीज झालं पाहिजे. आम्ही आपल्या देशाची जी कला आहे ती जगभरामध्ये पसरली पाहिजे, इथपर्यंतच माझं ध्येय आहे. मला ते करून मला कुठंतरी एक फेम व्हायचंय किंवा त्या फेमच्या माध्यमातून मी कुठंतरी आता दुसऱ्या एका वेगळ्या करिअरचा म्हणजे अवलंब करेन किंवा करिअर निवडेन असं नाही. तर ते 127 तास रेकॉर्ड करून मी थांबणार आहे. आणि त्याच्यानंतर खरं माझं म्हणजे
त्याला काय म्हणायचं, माझं कस लागणार आहे ते म्हणजे युपीएससी मध्ये ती होती त्यावेळेस 10वीला 11वीला. पण तिचं जे काही मेन 127 तासाच्या नंतर जे टार्गेट होतं ते होतं ते होतं युपीएससी. आणि मी युपीएससी कडे बघून जसं आपण म्हणतो की बाबा हे जर तू केलं काम तर मी तुला एक चॉकलेट देईन, तसं आम्ही तिला 127 तास डान्स करणं, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड करणं हे आम्ही युपीएससी साठी दिलेलं एक चॉकलेट आहे. पण ते चॉकलेट आपल्या लातूरकरांना सर्वांना खूप महागात पडलेलं आहे. ते चॉकलेट जवळजवळ 15 ते 20 लाख रुपयाचं चॉकलेट आहे ते. त्याच्या पाठीमागे बऱ्याच लोकांना माहिती नाही. पण ते 127 तास डान्स करून त्यासाठी काय आपल्याला सर्व खर्च आलेला आहे, ते जवळजवळ 20 लाख रुपयाचा खर्च आहे. ते मी एकट्याने नाही केला, पण लातूरकरांच्या दयानंद कॉलेजच्या आपल्या सर्वांच्या सहकार्याने ते सक्सेस झालेलं आहे. येस, डेफिनेटली. दुसरा प्रश्न तोच होता सर, की तुम्हाला असं फायनान्शियल वगैरे काही अडचणी आलत्या का, आणि तुम्ही कशा पद्धतीने त्याला हे केलं? फायनान्शियली अडचणी म्हणजे कसं आहे, सध्या तर इतक्या म्हणजे नाविलाज म्हणावा किंवा एकदमच ते आम्हाला ते हातातलं काम सोडूनच द्यावं लागेल इथपर्यंतची काही आम्हाला अडचण आली नाही, कारण आम्ही दोघंही टीचर असल्यामुळं. आणि जे काही आपण करतो त्याच्यामधून मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आपलं त्याच्यामध्ये भविष्य आहे. भविष्यासाठी बरेचसे लोक आज आपण पाहतो की मेडिकल म्हणा किंवा इंजिनिअरिंगच्या मोठ्या मोठ्या कॉलेजला जाण्यासाठी ऍडमिशनसाठी 50-50 लाख कोटी रुपये खर्च करतात. तर ते आपण पुढे खर्च करण्याच्या ऐवजी आज आपण त्या बेसला जर केले तर ते अधिक फायद्याचं वाटलं आम्हाला, आमच्या पूर्ण कुटुंबाला. आणि म्हणून मग आम्ही त्यासाठी जे काही आपल्या जवळची काही म्हणजे फायनान्शियल जे काही इन्कम होता त्या सोर्सच्या माध्यमातून आम्ही त्याची तयारी केली. आणि जवळपास 9 लाख रुपये आपण सुरुवातीलाच फक्त रजिस्ट्रेशनसाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्डच्या आम्ही इंग्लंडच्या त्याच्या मेन ऑफिस जे आहे तिथं आम्ही सबमिट केले. आणि त्याच्यानंतरच मग बाकीचे सगळे प्रोसिजर झाली. त्याच्यामध्ये पण खूप अडचणी आल्या. ते जर प्रत्येक अडचणीवर आपण बोलत बसलो तर त्याला 1-1 तास लागले. इतक्या म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये कसं आहे, आता त्याच्यामध्ये फायनान्शियल अडचण जरी नसली आली तरी पण ऑफिशियली अडचण होत्या. त्याच्यामध्ये इंटरनॅशनल लेवलवरचे जे काही आपले रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, तेवढे पेमेंट एकदाच पाठवता येत नाही. ते बँक सुद्धा म्हणजे SBI पाठवू शकली नाही, त्यासाठी दुसऱ्या बँकेकडे जावं लागलं. त्यासाठी मग अनेक प्रयत्न करावे लागले. तर या अडचणीतून शेवटी आपण मार्ग काढले आणि शेवटी आपल्याला 29 मे ही तारीख भेटली. आणि आपण 29 मे 2023 ला हे सकाळी 6 वाजता आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला सुरुवात केली. आणि ते कम्प्लीट कधी झाल्यानंतर मग 3 जून 2023 ला. म्हणजे आत्ताच जवळ? हो. आता हे जस्ट काल 2 वर्ष झालेली आहेत. आणि त्यासाठी मग हे सुरुवात केल्याच्या नंतर मग जसं आपण सुरुवातीला म्हणतो की जरी आपण मोठ्या कामासाठी सिंगल चलत असलो तरी पण ज्यावेळेस आपण पुढे जातो त्यावेळेस लोकांच्या लक्षामध्ये येतं आणि खूप मोठा मॉब तयार होतो. तसं सुरुवातीला सृष्टी, आम्ही, तिचे आजोबा, आई वडील एवढे म्हणजे फॅमिलीच होतो. पण जसं आपण आपला जो काही एम आहे किंवा जे काही आपल्या देशाप्रती जे आपण हातात घेतलेलं कार्य आहे ते लोकांसमोर सांगायला सुरुवात केली किंवा ते प्रत्यक्ष कार्याला लागलो. त्यावेळेस सृष्टीने सांगितल्याप्रमाणे सर्व आमची मोठी टीम होती आणि ही टीमच्या माध्यमातून सर्व तयारी झाली होती. पण ऐन टाइमला जे काय आपण म्हणतो की बाबा एक आपलं जे हातातलं काम त्यांनी की पार केलं, असे आमचे मित्र म्हणून पुढे आले. लोकमतचे संपादक लातूरचे हल्लाडी सर, त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं. अगदी म्हणजे प्रसार माध्यमामध्ये प्रत्येक ठिकाणी तर ते होतेच, पण मग सर्व इव्हेंट घडवून आणण्यासाठी जे काही वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचा सपोर्ट लागतो, त्यानंतर पॉलिटिकल्स जे काही आपल्या लातूरचे मोठमोठे लीडर्स आहेत त्यांचा सपोर्ट लागतो, किंवा जे सर्व मीडियामधून जे काही आम्हाला करता येण्यासारखं होतं ते सर्व त्यांनी केलं. आणि त्याच्यामुळं मग अगदी सकाळी 6 वाजता उद्घाटनाला लातूरचे कलेक्टर, CO, SP हे सर्व लोक त्यांच्या माध्यमातून आले. आणि मग आपण हे करत असताना आता सांगितल्याप्रमाणे सृष्टी की ज्यावेळेस विशेषतः 3रा, 4था, 5वा दिवस लागला त्यावेळेसपासून तर लातूरची जी लोक होती ते अगदी सणाला सुद्धा किंवा रात्री झोपायला सुद्धा गेली नाहीत. बरेच लोक गेली असली तरी सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून कॉन्टॅक्ट मध्ये होते. मग फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, की बाबा नेमकं आता सृष्टीचं काय चाललं आहे, कुठपर्यंत आहे, आपण तिला सोडून आपण घरी आलो. अशा सुद्धा बऱ्याच लोकांच्या भावना होत्या की बाबा आम्ही येऊ शकलो नाही किंवा थांबू शकलो नाही, कारण रात्री फुल
5व्या 6व्या रात्री पूर्ण म्हणजे हॉल हा पॅक होता, बसायला सुद्धा जागा नव्हती. तर अशा प्रकारे हे सर्व झालं. हे सर्व होत असताना तुम्ही म्हणल्याप्रमाणे की जे आम्ही खरं तर केलंय ते तिच्या पुढच्या भविष्यासाठी केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा केला. तर मी तर म्हणेन आपल्या भारतामध्ये सगळ्यात चांगल्या पद्धतीनं जर कुठं केला असेल तर ते लातूरमध्ये आपण साजरा केला. कारण प्रत्येक जण, आता तुम्ही विचारला सृष्टीला की ते गाणे कोणते होते, तर सगळे आपल्या देशावरचे गाणे होते. देशावर ज्या लोकांनी म्हणजे आपले जीव ओवाळून टाकले, स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले प्राणांची आहुती दिली, अशा सर्वांचं आम्ही त्या ठिकाणी गुणगान केलं. स्वातंत्र्यासाठी ज्या काही लोकांनी म्हणजे आता मी म्हटल्याप्रमाणे त्यांचं त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना मान सन्मान देण्याचा प्रयत्न केला. जे काही माजी सैनिक म्हणा किंवा स्वातंत्र्य सैनिक होते, अशा लोकांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बोलवलं. आणि बऱ्याच लोकांना म्हणजे विश्वास बसत नव्हता की ह्याचे आयोजक कोण आहेत. एक दोघं आम्हाला येऊन विचारले, सृष्टीच्या आजोबाला विचारले की ह्याचे आयोजक कोण आहेत. मी म्हटलं मीच आयोजक आहे. मग त्यांना लक्षातच येत नव्हतं की कार्यक्रम तर म्हणजे असं चालू आहे की म्हणजे जवळपास एखाद्या PMCM ठेवलेला कार्यक्रम आहे. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की PMCM ला आपण मध्ये घेऊन तो कार्यक्रम करू, पण आम्ही थोडंसं त्याला बाजूला सारलं. इथं कुठल्याही पक्षाचा म्हणा किंवा कुठल्याच यांचा म्हणजे लवलेशी येऊ दिला नाही. आणि अशा प्रकारे सर्वजणच अगदी प्रत्येक लातूरकर हा आपला तितकाच स्वाभिमानानं आणि तितक्याच आदरानं आमच्यासाठी आला. आम्ही प्रत्येक लातूरकरांचं स्वागत सत्कार आमच्या पद्धतीनं जसं जमलं तसं आम्ही केलं. आणि शेवटी मात्र आपण एक सर्वजण मिळून लातूरकर म्हणजे काय आहेत हे शेवटी दाखवून दिलं. त्याच्यामध्ये मग आजी माझी सर्व खासदार, आमदार, मंत्री वगैरे सर्वांनी त्या ठिकाणी सृष्टीचा सन्मान केला. आणि शेवटी आता सृष्टीनं सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जण आपल्या भविष्यासाठी म्हणा का भविष्यामध्ये आपण कसं राहणार आहोत त्याचं एक किंवा भविष्यामध्ये मुलांसाठी आदर्श काय असावा ते तिने एक दाखवून दिलेलं आहे. आजकाल जर आपण म्हटलं, मी माझ्या म्हणजे एक वडील म्हणा किंवा सिनियर थोडंसं म्हणून जर बोलायला गेलो, तर आजकालच्या मुलांना काय आदर्श आहेत किंवा त्यांच्या पुढे काय एक आदर्श असला पाहिजे हे सृष्टीनं लातूरकरांनाच नाही तर महाराष्ट्रालाच नाही तर देशाला ते दाखवून दिलेलं आहे. आणि ज्यावेळेस दिल्लीमध्ये आपल्या भारताच्या राष्ट्रपती मुर्मूजी दिदींनी सुद्धा सृष्टीला स्वतः तू भारत की कन्या आहेस असं म्हटलं, त्यावेळेस म्हणजे तिचा एक पद्धतीनं तिला त्यांचा इतका मोठा मान सन्मान केला सृष्टीचा की तिच्याकडे बघून ती आयडल समजून लोकांनी विशेषतः 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांनी चाललं पाहिजे. आणि जरी आई वडिलांचा म्हणजे अट्टहास असला की बाबा तू हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे, तर ते न करता आपल्या मनावर सारखं पण विद्यार्थ्याला करू देण्याचा एक पायंडा म्हणा किंवा एक आदर्श या आताच्या चालू युगामध्ये चालू काळामध्ये जर कोणी घातला असं ते सृष्टीने घातला. कारण मला तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे मला फक्त एकच सांगायचं होतं की तिनं तिचं पुढचं भविष्य किंवा पुढचं टार्गेट ठरवलं होतं. त्याच्यामुळे आम्हाला खूप सोपं गेलं. आणि तिनं स्वतः ठरवलं होतं. आपण बघतो की आपल्या म्हणजे हिंदवी स्वराज्याची निर्मिती ही खरं तर जिजाऊच्या मनामध्ये झाली. त्यांनी ते शिवरायांच्या माध्यमातून करून घेतली. पण इथं आम्हाला निर्मिती पण तिच्याच मनामध्ये आहे आणि करायचं पण तिला तिचं स्वतःच घडायचं पण तिनं स्वतःच आहे. त्याच्यामुळे आम्हाला दोन्ही कामं एकत्र झाल्यासारखी वाटली. आणि अशा पद्धतीनं आपल्या सर्वांच्या सहकार्याने तिनं हे एक छोटंसं तिच्या आणि आपल्या लातूरकरांच्या सर्वांच्या आशीर्वादानं एक भारताच्या नावावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपण साजरा केला. मला सांगायचं वाटते डेफिनेटली. आणि खूप स्ट्रगल पण राहिलेला आहे. आणि सर असं जसं सृष्टीने सांगितलं की तिच्या समोर एक केस होते की एक डान्स करण्याचा प्रयत्न करत होती, नंतर ती 2 महिन्यासाठी कोमामध्ये गेली, म्हणजे चक्कर आलती तिला. नंतर दुसरे पण असा एक विषय होता की तिच्या पायाला काहीतरी झालं, डॉक्टर म्हणला 99% गॅरंटी नाहीये की हे ठीक होईल म्हणून. अशा पद्धतीचे सिच्युएशन तुमच्या समोर असताना देखील तुम्ही सृष्टीला कशा परमिशन देत असताना तुमच्या मनामध्ये कधी भीती आली नाही का? भीती तर होतीच, पण माझ्यापेक्षा सुद्धा म्हणजे मी तुम्हाला आताच म्हटल्याप्रमाणे फिजिकल आणि मेंटली तिला जे काही सपोर्टर म्हणा किंवा तिला जे काही तयारी करून घेणारे तिचे आजोबा होते, त्यांचा अनुभव खूप दांडगा आहे. आता ते माझ्यानंतर बोलतीलच तुम्हाला. त्यांच्या एका शब्दामधून त्यांचा आत्मविश्वास स्वतःबद्दलचा आणि समोरच्या बद्दलचा एखाद्या व्यक्तीचा अभ्यास केल्यानंतर त्याच्याबद्दल त्यांचं मत
हे आम्ही फक्त तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे की आम्ही वेगळ्या तयारीमध्ये होतो, बाकीचं हे तयारी करणं. पण फिजिकलच्या बाबतीमध्ये, मेंटलच्या बाबतीमध्ये तिचे आजोबा आणि सृष्टी हे दोघं एक 1.5 ते 2 वर्षापासून तयारीमध्ये होते. मग ते आता जी टीम होती ती पूर्ण, आणि ती माझ्यापेक्षा त्या टीमचे आणि त्या दोघांचे जास्त रिलेशन होते. डॉक्टरांकडे जाणे, कोणत्या फिटनेस कोचकडे जाणे, त्याचबरोबर स्वतः प्राणायाम योगा घेणे, किंवा आता सांगितल्याप्रमाणे तिने योग निद्रा घेणे, ह्याची सगळी तयारी आजोबांनी केली होती. त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये आम्ही बिनधास्त होतो. कुठं काय होईल हे अगदी म्हणजे कसं आहे, तिला ते होते न होते तोच आजोबापर्यंत पण तुम्ही असे जात होता. आणि म्हणून तिथं आता तिनं सांगितल्याप्रमाणे की 98-99 तासाला जो काही तिला अडचणी आल्या म्हणा, किंवा त्यांची जी काही मानसिक थोडीशी अवस्था बदललेली तिच्या आजोबाला सुरुवातीला जाणवली. आणि त्या क्षणी त्यांनी लहाने सरांना फोन केला, आणि त्या क्षणालाच प्रतिसाद पण त्यांनी दिला. आता लहाने सर म्हणजे काय, जगत विख्यात ते मोठे डॉक्टर्स आहेत, तरी सुद्धा त्यांनी ते एक त्या वेळेमध्ये किती महत्वाचं काम सोडून आले. ते आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक एखाद्या प्रसंगाला एक आपलं चॅप्टर बनेल असं त्यांनी त्या ठिकाणी येऊन तिने त्यावेळेस सहकार्य केलं. आणि अशा पद्धतीने मग ती जी भीती होती ती निसंकोचपणे आमचं ती जबाबदारीच नव्हती, त्याच्यामुळे आम्ही निवांत होतो. डेफिनेटली. आता सर एक असा क्वेश्चन आहे की असं जसं तुम्ही तुमच्या मुलीला सपोर्ट केला, काही पालक त्यांच्या मुलीला त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये अडथळा निर्माण करतात, किंवा मग असे भेटतात जास्त की काय मुलींचे स्वप्न वेगळे असतात. कुणाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये जायचं असतं, कुणाला वेगळ्या फील्डमध्ये जायचं असतं. तर अशा पालकांना तुम्ही काय सांगताल? आता तसं तर म्हणजे कसं आहे, मी शिक्षक आहे, म्हणजे माझं ते खरं तर कर्तव्यच आहे. आणि मी बघतच आलो की म्हणजे आता अगदी ग्रामीण भागामध्ये 20 ते 25 वर्ष सेवा झालेली आहे. तर बऱ्याच पालकांचं असं मत असतं की बाबा एकतरी तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते जबाबदारी घ्यायला कचरतात, किंवा जबाबदारी धाडसाची जर असेल तर मग तर ते तयारच होत नाहीत. तर अशा पालकांनी थोडंसं म्हणजे आपल्या पाल्याचा किंवा आपले जे काही ज्याच्यावर आपण जबाबदारी सोपवणार आहेत त्याचा एक विचार घेतला पाहिजे. त्याला काय वाटतंय नेमकं. आता कारण आजचं जग एवढं फास्ट झालेलं आहे, आपण पाहतो की प्रत्येक मुलाला त्याच्या आवडीप्रमाणे जर आपण काम म्हणा किंवा त्याचा छंद म्हणा, त्याला जे पाहिजे जर करायला दिलं तर मी म्हणेल की तो आनंदाने करेल. आणि नुसता आनंदाने नाही करणार, तो पैसा थोडा कमी कमेल पण आनंदाने जेवढं आयुष्य आहे त्याचं तेवढं जगेल. किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही जर त्याला ट्रेस देऊन एखादा चांगला जरी जॉब लावला तर जेवढं तो व्यवस्थितपणे जगणार त्याच्यापेक्षा तो काही पटीने आनंदाने त्याच्या मनाप्रमाणे जॉब दिल्यानंतर तो राहणार आहे, जगणार आहे, आणि आपल्या बरोबर आपल्या कुटुंबाला परिसराला पण आनंदी ठेवणार आहे. आणि म्हणून आनंदी आपलं पाल्य जर आपल्याला भविष्यामध्ये करायचं असेल, ठेवायचं असेल, तर त्याला त्याच्यात थोडंसं इच्छेला आपण मान्यता दिलीच पाहिजे असं मला वाटतं. येस, डेफिनेटली. थँक्यू सो मच सर तुमचा टाइम दिल्याबद्दल. आता सृष्टीच्या आजोबाला आपण काही क्वेश्चन्स विचारूयात, जाणून घेऊयात कशा पद्धतीने त्यांनी तयारी करून घेतलेली सृष्टीकडनं. थँक्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, सृष्टीचे आजोबा आज आपल्यासोबत आहेत, ज्यांचा की हे रेकॉर्ड बनवण्यामध्ये आणि भारत देशाला एक वर्ल्ड रेकॉर्ड देण्यामध्ये खूप एक महत्त्वाचा वाटा आहे. सर, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तुमचं इंट्रोडक्शन द्या आणि सृष्टीबद्दल तुमचं मत काय ते पण सांगा. नमस्कार, मी बबन माने. तिचं वर्ल्ड रेकॉर्ड जर आता नुसतं नाव काढलं तर माझ्या अंगावर काटा येते. इतकी भीती, इतकी दडपण माझ्या अंगात येते की ती सृष्टीनं कसं हँडल केलं. ज्यावेळेस सृष्टीनं आमचं 7 दिवस 7 तास आणि 7 दिवस 7 रात्री 7 तासाचं टार्गेट आहे. तर त्यावेळेस ती मला जेव्हा विचार आली त्यावेळेस माझं 5 महिन्याचं मौन होतं. मी एक शब्द 5 महिने बोलत नव्हतो. आणि ते शेवटच्या टप्प्यात आलं होतं. पण हिनं जो निर्णय घेतला, एक तर लॉकडाऊनमध्ये हिला काय डोक्यात बसलं फॅड ती करायचंय, आणि तिने त्यावरती ठाम होती. तिच्या आईनं जास्त तिला प्रयोग करायचा प्रयत्न केला की तू कॅन्सल कर, पण ती काय तयार नव्हती. आणि शेवट पुन्हा मी तिला प्रोत्साहन दिलं. माझं मौन मी ठरलेल्या वेळेत सोडलं 5 महिन्यांनी, आणि पहिला आमचा प्रयोग सुरू झाला. आज ती रेकॉर्डचा कुठलं गाणं जर ऐकलं देशावरचं तर माझ्यावर काठी देत. ती मला भीती वाटते
तिला मी सांगितलं, सृष्टी बाळा, या पृथ्वीवर प्रत्येक 1 सेकंदाला एक शोध लागतोय. आपण शोध लावायचा नाही, फक्त यूज करायचंय. आणि मिळाली संधी तरी संधी सोनं करायचं. तू संधीचं सोनच कर. तिला सांगितलं, जे प्रयत्न करतात, जे प्रयत्नवादी आहेत, त्यांच्या भोवती यश धिंगाणा घालतंय. तू प्रयत्न करत राहा. जरी हारले तरी विजय तुझाच आहे. आणि 99% तुझा विजय तुझाच आहे. तिथून आमची शाळा सुरू झाली, प्रॅक्टिस. ते म्हणतात ना, गुराखीचं काय काम आहे तर जनावर पाण्यावर घेऊन जायचं. पाणी प्यायचं काम गुराख्याचं नाही, त्या जनावराचं आहे. आपण तिच्या आईनं, तिच्या वडिलांनी, तिच्या सगळ्यांनी एवढा प्रयत्न केला. तो प्रयत्न तिनं सक्सेस करून दाखवला. हे तिचंच करते होतं लहानपणापासून. आम्ही सपोर्ट केला. आणि मी तर म्हणतो की आज खरं तर त्या सृष्टीपेक्षा तिच्या आई वडिलांचं अभिनंदन करायला पाहिजे की आज ह्या असल्या काळात मुलीसाठी जवळजवळ 20-22 लाख रुपये खर्च आहे आमचा. आणि ती जमवणं, एखाद्या मुलीचं बाप नसेल लग्न करून टाकू, ह्याचा फालतूक लाड आहे ही. आणि त्यातनं तिचं काही चांगलं बरं वाईट होऊ शकतं. डॉक्टरचं लहान डॉक्टरचा हात लावला केला. मला म्हणजे ऐकू पण वाटत नाही. माझे मित्र आहेत लहान डॉक्टर 25 वर्षापासून. मी त्यांच्याकडे घेऊन गेलो तिला. तर ती म्हणले, हे तुमचं ऐकू पण वाटत नाही, तिचं मेंदू बस्ट होणार म्हणले. पण तिला मी सांगितलं त्यांना की हे कसं होणार आणि आम्ही कसं करू शकतो. तेव्हा तिने मान्य केलं. आणि तिने सांगितलं की 5 दिवस 5 रात्री, आपलं 7 दिवस 7 रात्री 7 तास माझं तुम्हाला सारखा सपोर्ट राहील. आणि फ्री व्हिजिट तुम्हाला देईल. त्याच त्या डॉक्टरचं पहाटे 4:30ला ते ऑपरेशन चालू करतात. 5-5 15-15 तास तिचं दर्शन होत नाही. अशा डॉक्टरने आपल्याला व्हिजिट द्यायचं कबूल केलं. आणि आमची सुरुवात झाली. ते वेळ जी अशी होती तिला सांगितलं फक्त तू प्रयत्न करायचा, ठाम प्रयत्न कर. आणि योग निद्रा अशी आहे, ती प्रॅक्टिकली आहे. प्रॅक्टिकल म्हणजे तिला तुम्हाला सांगता योग निद्रा फक्त तोंडाने म्हणता येते. आज त्याच्याबद्दल मी 30 पानाचं पुस्तकात लिहिलंय. योग निद्रा काय हे एक 2 दिवसापूर्वीच मी लिहून ठेवले. कारण की मला मोठे गावकर सरांनी सांगितलं की मला तुमची योग निद्रा बघायची आणि माझ्या पूर्ण शाळेत सांगायची कशी असती. त्यासाठी मला त्याचा अभ्यास करावा लागला डबल. आणि त्यासाठी पुस्तकात मला एक धडा 30 पानाचा धडाच मी करून टाकला. तो 30 पानं मी एका मिनिटात सांगू शकत नाही योग निद्रा काय. पण त्याला प्रॅक्टिकल आहे. आणि त्याला इतका त्याग आहे की ती त्याग फक्त मला वाटते ह्या भारतात फक्त सृष्टीच करू शकते, दुसरं कोण करू शकत नाही. आणि तिनं 4:30ला येऊन जी काय, तिच्या घरापासून माझं 8:30 पावणे 9 किलोमीटर घर आहे. तिथनं तिनं सायकलवर येत होती, गाड्या घोड्या असताना ते सकाळी 7 पर्यंत. तर हे योग निद्रा ज्यावेळेस तुमच्या शरीराला त्रास होईल, योगाचा, प्राणायाम, सूर्यनमस्कार, मेडिटेशन, त्यावेळेस 5 मिनिटाची तुमच्या अंगाला लागते. नंतर तुम्हाला अशी योग निद्रा लागत नाही. खास स्पेशल योग निद्रा जर तुम्हाला दाखवलं तर तुम्ही वर्षानुवर्षांनी योग निद्रा साध्य करणार नाही. तिला 4-3 तासाचा त्रास व्हायला पाहिजे. तेव्हाच ते शवासन म्हणून योग निद्राचं पहिलं माप आहे शवासन. मेलेल्या माणसाला झोपायचं आणि त्यातनं तुम्हाला परत आम्हाला ते जे काही मंत्र म्हणायचे, तुमच्या प्रत्येक शरीराचा अवयव शिथिल करायचा, त्यात 15 मिनिटं घालवायची. 15 मिनिटं काय जातील ती. आणि त्यात पुन्हा तुम्हाला जागृत करायचं. ही प्रक्रिया करायला तुम्हाला कमीत कमी एक साधारण तिला झोप येण्यापेक्षा 5 मिनिट लागतात. आणि प्रक्रिया करायला 15 मिनिट लागतात. तिचे सगळे अंगातले शरीरातल्या अवयव तिला निकामी करायचे, पुन्हा परत जोडायचे. आणि तेवढं 5 मिनिटात जोडल्यानंतर आणि तोडल्यानंतर मग जी 5 मिनिटाची वेळ आहे त्याला योग निद्रा म्हणतात. आणि ती तिला द्यायसाठी तिला पहाटे 4 ते सकाळी 7 पर्यंत देत होतं. आणि एक त्यात ह्याच्यात एवढी एक कोरफड इतकी महत्वाची आहे की तिच्यात 225 फायदे आहेत. ही वाघभट्टने सांगितले. आपण काय म्हणत नाही, पण 5000 वर्षापूर्वी सांगितले की कोरफड काय आहे. आणि तिला मी पूर्ण रोज एक पान, जवळजवळ एक 10-11 फुटाचं पान तिला कोरफडीचा मी ज्यूस अश्वगंधात पाजत होतो. आणि आमचा ही सिलसिला जवळजवळ 12-13 महिने चालला. त्याच्यामध्ये जी एनर्जी वाढली, तिनं योगासनं केले, तिने मेडिटेशन केलं, तिने जिम आत्मसात केली.
आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं की तिचं मानसिकता. मी त्याला सांगितलं होतं की ही 8 फूट खोल दरी आहे, इतकी दरी खाली माणूस दिसत नाही. पाठीमागं वाघ शिव आहेत, इकडं पाणी आहे, इकडं पाणी आहे, आणि पलीकडे फक्त जमीन आहे. तुला उडी टाकायची. जर तुला उडी टाकायची तर तुझी मानसिक झाली तर तू 10 फूट उडी टाकते, तुझी मानसिक झाली तेव्हा. पण ज्यावेळेस तुला भीती वाटेल ना, तुझी 4 फूट पण उडी पडत नाही, तू त्यात पडशील. तर तुझ्या अगोदर मानसिकता खंबीर कर, आणि खंबीरतेनं मानसिकता केली तर रेकॉर्ड पूर्ण झालं. येस, डेफिनेटली सर. तर याच्यामध्ये तुमचा पण खूप महत्वाचा वाटा आहे, आणि याच्यामध्ये तिचा डेली रुटीन कशा पद्धतीने असायचा? ती पहाटे 4ला माझ्यापाशी येत होती. ते येण्याच्या अगोदर मी तिला माझं घर स्वच्छ करायचं, प्रसन्नच वातावरण पाहिजे. कुठल्याही गोष्टीला कशाला पण अगोदर प्रसन्नता पाहिजे, तरच पुढची गोष्ट होती. तुम्ही जर नाराज असलं तर तुमच्या हातनं कुठलीच गोष्ट साध्य होत नाही. तिचं मन प्रसन्न होण्यासाठी मी 3 प्रकारच्या धूप उदबत्त्या आणल्या होत्या. घर स्वच्छ करायचं, सगळी लाईटिंगवर फोकस करायचा, घर स्वच्छ साफसफाई करून स्वतः मी आमच्या घरची कोण उठून, पण मी त्यासाठी 4ला बरोबर उठायचं. मी अलार्म ठेवलं असं 4ला 5 कमी झाडायचं, तिला अंतरून टाकायचं, उदबत्ती घरात सगळं स्वच्छ करायचं, आणि त्या आली की लगेच 2 मिनिटांत चालू असायचं. याच्यामध्ये योगाचा इम्पॉर्टन्स काय आहे? तिनं आपण हात वाकडे तिकडे हलवले तर 2000 योग होतील. प्रत्येक गोष्टीला आपण योगच म्हणायचं, पण त्यातले मी निवडक एक 25 योग घेतले होते की त्याचे आपल्याला पूर्ण, जसं आपण हायब्रेड खाल्ली आणि ज्यूस पिलो तर ज्यूस किती आपण चमच्यावर तर त्यात 2 भाकरी हायब्रेडच्या ज्यूसमध्ये बरं निघणार. तसं मी 25 अशी योगासनं काढली होती की ती पूर्ण शरीराचा एक सेकंदाचा फायदा द्यावा. 1000 योगासनं करायची, आणि ती योगासनं मी 25 तिला शिकवली होती. पहिले योगासनं घ्यायचं, ध्यान घ्यायचं, सूर्यनमस्कार घ्यायचे, वॉकिंग करायचं जागेवर, आणि शेवटचा प्रयोग फक्त 5 मिनिटाचा योग निद्रेचा होता. सर, तुम्ही तिला इतकं योगा वगैरे शिकवलं, तुम्ही ह्या गोष्टी कुठून शिकलेलात? मी शिकलो एक 25 वर्षापूर्वी. अमरावती जिल्ह्यातील एक अंतुर्णा म्हणून गाव आहे, त्या गावात अरविंद महाराज आहेत. त्यांनी सगळे मानव जन्म त्यांना इतका हे होता म्हणून त्यांनी हिमालयात त्या टायमाला तपश्चर्या करायला गेले, आणि तिथनं तपश्चर्या करून आल्यानंतर त्यांना असं झालं की आपण जनतेला काहीतरी करून दाखवू. तर त्यांची मी दीक्षा घेतली, आणि त्यांच्यापासून मी योग साधना शिकलो. आणि ती योग साधना गेल्या 25 वर्षापासून शिकलो. मला लहानपणापासूनच मेडिटेशन करायची सवय होती, त्यात ह्याची भर पडली. आमचे जे विद्यार्थी बघतात 11वी 10वी ते 12वीच्या ह्याच्यामध्ये, आता मोस्टली व्ह्यूअर्स आहेत ते, तर एक सोप्या पद्धतीने मेडिटेशन कशा पद्धतीने केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी? आपल्यापाशी आपल्या एकदम 2 डोळ्याच्या मध्ये एक कसं आपला एक हे आहे भाग, आणि आपला नाका शांडा. आपले डोळे झाकून आपले कसे मेडिटेशनचा अर्थ काय, आपण जिवंतपणे डोळे झाकले म्हणजे आपण मिळवलो. तर तुम्ही 1 तास करा. आता मी तर 5 महिने मौन धरलं, आणि पहाटे ब्रह्ममुहूर्त 4:21 एक पारायण करायचं मनातल्या मनात, सकाळी 9:21 एवढं. आणि एकदा मी सकाळी मांडी घातली सकाळी, तर रात्री 11 वाजता काढतो. लगवी नाही, संडास नाही, इतकं तीव्र एक विचित्र वल्ली आहे. हे माझं ऐकून अक्षरशः मोठे गावकर सर असे करत होते 2 तास. काय विचित्र माणूस आहे म्हणली की सकाळी अशी मांडी घातली मी की रात्री 11 वाजेपर्यंत मांडी काढत नाही, लगवीला जायचं नाही, जागचं हालायचं नाही, इतकाच टाइम आहे ना माझ्यात. आज माझं वय आहे, मी आणि आज तारीख आहे 13, म्हणजे मी 17 दिवसांनी मी 70 वर्षात जातोय. माझं आजपासून 17व्या दिवशी माझा 17वा वाढदिवस आहे. आणि मी एक ही जी मला ऊर्जा अशी मिळाली की मी वयाच्या 11 वर्षापर्यंत एडशी रेल्वे स्टेशनला भीक मागत होतो. मी आवाळात ना लावारीश, मला कोणच नाही, मी एकटाच. तुमची जर्नी सांगा की थोडी. मी वयाच्या 11 वर्षापर्यंत भीक मागत होतो एडशी रेल्वे स्टेशनला, आणि 11 वर्षे मला झाले असताना मी त्या 11 वर्षात आता काय की पुस्तकच लिहिलं मी, भिकाऱ्याचं पोर म्हणून. त्याची माझी पूर्ण कथा त्या तुम्हाला सगळं पूर्ण आहे. मी काय केलं माझ्या आयुष्यात आजपर्यंत ते सगळं म्हणून. पण एक महात्मा फुलेंनी जगाला संदेश दिला शिक्षणाचा, ते माझ्या घरी राबवलं मी. मला 3 मुली आणि 3 मुलं, सगळे शिक्षक आहेत. आणि एक भीक मागणारा काय करू शकतो त्यासाठी एक मी पुस्तक लिहिलं, भिकाऱ्याचं पोर. आणि त्यात मी योगनिद्रा पण लिहिली की, आणि सृष्टी काय आहे ती मला तोंडी सांगतात नाही, त्यात ते बी नॉन स्टॉप 27 तास सृष्टी जगतापांचा धडा लिहिला आहे मी. तर त्यात ते लोकांना वाचायला मिळेल
असं काय थोडक्यात तर काय सांगताच येणार नाही तिला. डेफिनेटली. हं. ज्यावेळेस लॉन्च होईल त्यावेळेस आम्हाला पण सांगा. पुस्तकाची आता फक्त मोठ्या गावकरांची शुभेच्छा यायची राहिलेली आहे आणि ती झाली की माझ्या पुस्तकाला 5 जणांची शुभेच्छा आहे. पुस्तक धुमधडाक्यात छापून आम्हाला त्याच्या पुस्तकाचं हे करायचं की एक भिकाऱ्याचं पोर काय करू शकते. आज माझ्यापाशी म्हणजे माझ्या परिवारापाशी 8 गाड्या 6 बंगले आणि त्यांना माझ्यासारखा 70 वर्षाचा बाप आहे आणि मी तरुण म्हातारा आहे आणि मी 2 माणसांग मी युद्ध करू शकतो तरुण माणसांग अशी माझी ऊर्जा आहे. आणि ती ऊर्जा मला कुठनं मिळाली तर 11 वर्षी भीक मागितली आणि उकांड्यावरचं खाऊन जे काय अन्न मिळालं त्यात मला ऊर्जा सगळं संदेश मिळाली पुढे काय करायला पाहिजे. आज माझ्या अंगात 64 कला येत्या जे कोणाला काय येत नाही ती मला येतं. इतके धंदेत माझे आणि मी कधी शाळेत गेलो नाही. माझं सुंदर अक्षर आहे मराठीतलं. मला इंग्लिश लिहायला येतं आहे, मला इंग्लिश वाचायला येतं आहे. ही माझी एक हे आहे टॅलेंट. सर आता तर यूथ जे व्हिडिओ बघतात ते स्वतःच्या आयुष्यामध्ये काही गोष्टींना म्हणजे फेस करत आहेत, प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या लाईफमध्ये, तर त्यांनी कशा पद्धतीने त्यांना त्या प्रॉब्लेम सोबत फाईट केलं पाहिजे. स्वतःचा आत्मविश्वास वाढवायला पाहिजे. ज्याला काय दे मी पुस्तकात लिहिलंय मी भीक मागत असताना मी उंच स्वप्न बघितली आणि व्यसन करणे नाही. व्यसन केले की तुम्हाला कुठली गोष्ट साध्य होत नाही. एक मी त्या पुस्तकात धडा लिहिलाय पाप म्हणजे काय. एका शिष्यानं गुरुला प्रश्न विचारलेला आहे पाप म्हणजे काय आणि तितक्या सुंदर भाषेत सांगितलं की वैष्णवचा अर्थ तुम्हाला सांगायला वेळ नाही. तर ती एक एक बारीक गोष्ट काय करू शकते. एक बारकी चिंगारी पूर्ण देशाला जगाला आग लावू शकते. तसं तुम्ही केलेली बारकी चूक तुमचा एखादा बारका चूक तुमच्या आयुष्याला बरबाद करू शकते. म्हणून तरी व्यसन तर करणे नाही आणि प्रयत्न मी मगाच म्हणलंय प्रयत्नशील माणसाच्या अंगाभोवती सदैव यश धिंगाण घालत असते. तर प्रयत्न करा यश तुमचंच आहे. येस डेफिनेटली सर. थँक्यू सो मच तुमचा व्हॅल्युएबल टाइम दिल्याबद्दल. आणि तुमच्यामुळेच आज सृष्टी जगताप हिने 127 तास नॉनस्टॉप डान्स करण्याचं जे वर्ल्ड रेकॉर्ड आहे ते बनवलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो सृष्टीची मम्मी आज आपल्यासोबत आहे. मॅम स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तर सर्वप्रथम तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या मुलीचं हे जे टॅलेंट आहे एक्स्ट्रा ऑर्डिनरी ते समजले होतं त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया काय होती. म्हणजे हे म्हणजे लहानपणीचं की तुम्हाला ज्यावेळेस समजलं की तुमची मुलगी डान्समध्ये जास्त आकर्षित आहे त्या बाबतीमध्ये त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया काय होती. खरं तर आम्ही ग्रामीण भागामध्ये राहत होतो की आमची ड्युटी आता आम्ही शिक्षक आहेत प्राथमिक. तर थोडं ग्रामीण भागाशी जास्त संपर्क असते. तर मग ज्या मुलांसोबत सृष्टी राहत होती मग ज्या शाळेत आमच्या गॅदरिंग व्हायच्या किंवा डान्सचे प्रोग्राम व्हायचे त्यावेळेस मग सृष्टीला पण आम्ही 1-2 कार्यक्रमामध्ये असंच एक छोटे छोटे रोल दिले होते की भाजीवाली किंवा एखाद्या कृष्णाचा रोल असेल तर मग नुसतं टोप घालून कृष्ण बनवलेला असं. मग हळूहळू तिला अशी त्याची आवड निर्माण झाली आणि ज्यावेळेस ती मुलांसोबत इतकी सुंदर डान्स करायला लागली परत हळूहळू मग ज्यावेळेस तिला आम्ही तिथल्या जवळच्या एका दुसऱ्या शाळेत टाकलं की ती म्हणजे आमच्या संपर्कात राहून जास्त लाडोबा होणे म्हणून. तर मग त्या मॅडमनी पण तिच्यातली ती कला ओळखून तिला थोडी कथक डान्समध्ये तिला एक जवळपास 4 वर्षाची असेल एक तराना बसवला होता आणि ते डान्सने इतकं सुंदर केला. मग मॅडमला पण असं वाटत होतं की तिच्याकडे थोडं आम्ही लक्ष द्यावं आणि मग असं सगळ्याच्या मार्गदर्शनातून आम्ही मग तिला लातूरलाच डान्सचे क्लास लावावे ह्या विचारातून म्हणजे थोडी एक प्रेरणा मिळाली. आणि त्याच्या अगोदरच म्हणजे कुठलाच क्लास नसताना ज्यावेळेस त्या काळामध्ये दमदमादम सारखे शो होते टीव्हीवर मग 1-2 ऍड बघून आम्ही पण असं वाटलं की सृष्टीला एवढा छान डान्स येतो तर आपण हे देऊन बघू ऑडिशन. आणि मग ऑडिशनसाठी आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस ती पहिल्याच राऊंडमध्ये सिलेक्ट झाली आणि दमदमादमची ती महाविजेती झाली. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस तिच्या स्पर्धक मुली होत्या त्या 9वीच्या 10वीच्या मुली होत्या आणि ती सगळ्यात लहान होती. आणि ज्यावेळेस तिथल्या पण जजने इतके सुंदर कमेंट दिले की तू एवढं म्हणजे तुझं बेसिक आता तू जवळपास 4.5-5 वर्षाचे तर तुझं एवढं कथकच्या एवढ्या स्टेप क्लिअर आहेत तर मग तिला थोडं तुम्ही लक्ष द्या म्हणून आम्हाला पण त्यांनी तिथं गाईडलाईन दिली. आणि मग नंतर आम्ही ज्यावेळेस लातूरला आलो त्यावेळेस मग आम्ही तिला म्हणजे ठरवलं की हिचा एक आवड किंवा छंद म्हणून आपण थोडं तिला लक्ष देऊ आणि मग तिथूनच तिच्या खरं तर सुरुवात झाली. येस डेफिनेटली. ज्यावेळेस सृष्टी 127 तास कंटिन्यू डान्स करत होती म्हणजे लातूरकर एवढ्या उत्साहाने त्यांच्याकडे बघत होते पण एक आई म्हणून तुम्हाला तिची काळजी वाटत होती का. त्यावेळेस तुमची म्हणजे हे कशी होती मेंटॅलिटी. काळजी म्हणजे ज्यावेळेस खरं तर तिने ज्यावेळेस असं निर्णय घेतला की आम्ही गिनीज रेकॉर्ड करायचे आणि ते पण 127 तासांचं तर त्यावेळेस खरं तर आम्ही शॉकच होतो.
आणि मी काही दिवस असं ठरवलं की आपण हिच्यासोबत आबोलाच धरावा, की असला हट्ट नकोच आहे. कारण ज्यावेळेस आम्ही 1-2 डॉक्टरांशी चर्चा केली त्यावेळेस ते म्हणले होते की समजा हिच्या आता 6 दिवस डान्स करायचा म्हणजे न झोपता कंटिन्यू जाग राहायचे दिवस रात्र, तर त्याचा जर काही परिणाम झाला आपल्या शारीरिक ह्याच्यामध्ये केसभर जरी बदल झाला तर तिला म्हणजे पुढे चालून काही पण म्हणजे अपंगत्व येऊ शकते. तर मग ह्या भीतीमुळे आम्ही ठरवलं की म्हणजे माझं आणि म्हणजे घरच्यांशी ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस आपण हिला थोडंसं ह्याच्यातून बाजूला करावं असं ठरलं. पण त्यात सुरुवातीला पुढाकार मीच घेतला की मी थोडं तिला आमिष पण दाखवले की आपण तुला गाडी घेऊ, तुला आपण फिरायला घेऊन जाऊ आणि त्या लॉकडाऊनचा असं काही काही उपयोग करू. पण ती त्याच्यातून बाहेरच येत नव्हती. मग मी असं ठरवलं की हिला काही दिवस बोलायचंच नाही, की माझा रुसवा दाखवावा. तर जवळपास मी तिला 8 दिवस बोलत नव्हते, तर ती मस्त गाणी गुणगुणायची माझ्या पुढं आणि तिचं तिचं चालूच. आणि मग तिनं सांगितलं आजोबांना की मम्मी असं म्हणते की म्हणजे माझ्यावर थोडं रुसलेले. तर वडील पण माझे तेवढेच उत्साहित आणि जेवढा त्यांनी आम्हाला तर आम्ही म्हणजे माझा तर काळ असा होता की मुलींना थोडं तेवढं प्राधान्य नव्हतंच घरात, पण तरी सुद्धा आता आमच्या 3 मुलींकडे वडिलांनी असं एक वारसा दिला त्यावेळेस सावित्रीबाईंचा. तर मग तो वारसा आपण पुढं खरं तर मी चालवायलाच पाहिजे होता आणि तो चालवत आहोत आम्ही. पण ज्यावेळेस ही निर्णय घ्यायची वेळ आली त्यावेळेस मी थोडं बाजूला झाले होते. पण वडील म्हणले सृष्टी तू काय कर, पिशवी बांधा आजच आणि ये माझ्याकडे, आपल्या आपण बघू, ती मम्मीला बाजूलाच राहू दे. आणि मग त्यावेळेस मला असं वाटलं की म्हणजे आपण खरं तर सपोर्ट करायला पाहिजे. मग सर पण मला म्हणले की आपण तू नाराज होण्यापेक्षा तिला सपोर्ट करू, आपण ह्यात काय काय पर्याय शोधता येतात. आणि मग खरं तर तिची तालीम पूर्ण आजोबांनीच केलेली. म्हणजे माझे वडीलच खास तिच्यासाठीच सगळे त्यांनी म्हणजे जी काय यंत्रणा पुढे राबवली आणि त्याचा परिणाम म्हणजे आमचं सगळं सुनियोजित सगळं पार पडलं. आणि भीती म्हणलं तर त्यावेळेस खरं तर ज्यावेळेस सभागृहामध्ये एवढं घरचं आम्ही ज्यावेळेस डेमो केले होते त्यावेळेस एवढा ताण वाटला नव्हता, कारण सगळ्या खेळीमेळीच्या वातावरणात तिथंच डेमो झाले होते घरात. तर त्यावेळेस कसं म्हणजे कसे दिवस जात होते आणि कसे तास कळत नव्हतं. पण ज्यावेळेस सभागृहामध्ये गेलो मग येणारे प्रेक्षक असतील, तिला येणारा वर्ग असेल बघणारा, परत लाइटिंग असेल, साऊंड सिस्टीम असेल, म्हणजे आता ही घरात असलेले डेमो आणि डायरेक्ट सभागृहामध्ये, तर त्याचा ताण खरं तर तिच्यापेक्षा आमच्यावर जास्त आला होता की तिला नेमकं कसं जड जातंय काय. पण तरी सुद्धा सगळ्याची पुण्याई म्हणावं लागेल की ज्यांनी आपली पुण्याई पणाला लावली, प्रत्येकाने एक आपलं सगळं पुण्य पणाला लावून तिच्यासाठी जी काही प्रार्थना केली आणि जी काही त्याच्यासाठी म्हणजे डेमो घेतले होते, जी काही सगळ्यांनी मेहनत केली होती ती परिपूर्ण झाली असं म्हणता येईल. येस, डेफिनेटली. आणि आता काय करतात आई आणि वडील दोघं पण खूप जास्त गोष्टींचा सॅक्रिफाईस करतात. ज्यावेळेस आता म्हणजे मी नीट विद्यार्थ्यांना भेटतो त्यावेळेस ते घर सोडून इथं लातूरला शिकायला आलेले असतात. अशा वेरियस गोष्टींचं सॅक्रिफाईस करतात की स्वतःचे स्वप्न साईडला ठेवून मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. तर तुम्ही कुठल्या गोष्टींचा त्याग केलता त्या तिच्या जर्नीमध्ये? त्याग म्हणलं तर खरं तर म्हणावं लागेल की म्हणजे आम्ही डोळ्यावर म्हणजे हे काय म्हणतात आपण कातड ओढून एखादी गोष्ट जर एखादा कठोर निर्णय घ्यायचा तर पहिल्यांदा तर स्वतःच्या मनावर दगड ठेवावं लागते. तर ही एक मोठा निर्णय होता की 127 तास करणं म्हणजे खरं जोकच नाही ते. कारण कंटिन्यू आम्हाला तिच्या डेमो मध्ये ज्यावेळेस आमचा नंबर लावायचे, मग वडिलांनी काय केलं होतं ज्यावेळेस डेमो व्हायचे त्यावेळेस प्रत्येकाचे नंबर लावले होते की 6 तास ह्यांनी थांबले की 6 तास दुसऱ्यांनी. असं ज्यावेळेस तिचा आम्ही घरी डेमो घेत होतो त्यावेळेस जवळपास तिला नाही पण मला 2दा दवाखाना झाला की मला पित्ताची त्रास व्हायला लागला. यादव मॅडम म्हणल्या की ती चांगली आहे म्हणावं लागेल, तुम्हालाच ऍडमिट व्हायची वेळ आली. आणि त्या पित्ताच्या त्रासामध्ये मला तर वाटते जवळपास मी 1 वर्षभर मी त्रास ती सहन केला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर झोप कंट्रोल करायचं होतं, पण तिनं वडिलांनी आणि त्या दोघांनी मिळून जी काही योग निद्राचं जी काही ट्रेनिंग तिने घेतली होती त्यांच्याकडून, तर त्याच्यामुळे ती त्याच्यातून पार गेली. पण आम्ही तिने ट्रेनिंग घेतली होती, आम्ही फक्त सोबत पाहिलं होतं कारण आम्ही फक्त शाळा करत होतो आणि ह्यांचं चाललेले प्रयोग आम्ही घरात बघत होतो. तर त्याचा एक म्हणजे मला जाणवलं की झोपेचा त्याग करून एवढं मोठं करणं, दिव्य साकारणं खरं सोपं नाही. येस, डेफिनेटली. आता ज्यावेळेस तुमची मुलगी अशा पद्धतीच्या वर्ल्ड रेकॉर्डची तयारी करत होती त्यावेळेस तुमचे नातेवाईक असतील किंवा आसपासचे जे लोक होते त्यांनी तुमच्यावर डाऊट घेतलेला की अरे हे काय करायला लागले, ते वेस्ट ऑफ मनी आहे अशा वगैरे? हो ना, भरपूर अनुभव आले. खरं तर सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही बऱ्याच डॉक्टरांकडे गेलो त्यावेळेस म्हणजे डॉक्टर तर म्हणत होते ही लहान लेकरू आहे, तिला समजत नाही. समजा पण तुम्ही शहाणे लोक आहेत ना, आता तुम्ही आजोबा असतील, वडील किंवा आई म्हणून ज्यावेळेस तुम्ही डॉक्टरांसमोर भेटायला येतात त्यावेळेस तिच्या पुढे न सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात. तर पहिली गोष्ट म्हणजे ती तर एक लहान आहे. चल डॉक्टर्स म्हणले होते की तिची हाडे इतकी कमकुवत आहेत, अजून लहान आहेत. समजा कंटिन्यूज उभं राहून जर ती डान्स करणार असेल तर तिचं जर पाठीचे किंवा पायाची हाडे जर एकदा बेंड झाली तर ती वयाच्या मानानं पुढं पूर्ण म्हणजे सरळ होऊ शकत नाहीत. तर ही एक रिस्कच आहे.
आणि ज्यावेळेस आता वडील उत्साहानं सांगायचे सगळ्याला की आमची सृष्टी असं रेकॉर्ड करणार आहे, तर चक्क त्यांना हसत होती, काय पागल माणसं आहेत. पण ज्यावेळेस हे म्हणजे साकारलं सगळं पूर्ण झालं त्यावेळेस मात्र मग इतका सपोर्ट भेटला. आणि खरं तर काही पण दिव्यत्वाला चमत्कार असतो म्हणल्यासारखं त्यावेळेस मग आम्हाला पण कळालं की सुरुवातीला अशी ही गोष्ट होती, कुणीच विश्वास ठेवणार नाही. खरं तर मी काय म्हणते, त्यावेळेस प्रसार माध्यम होती किंवा जी काही हे शो चालतात ह्याला सगळ्यांची म्हणजे प्रत्यक्ष लाईव्ह असल्यामुळेच ही विश्वास बसण्यासारखी गोष्ट आहे. आपण जर एखादं घरात करून जर सांगितलं की आम्ही असं केलं तर खरंच जग ह्याला म्हणजे विश्वासच ठेवणार नाही. येस डेफिनेटली. आणि ज्यावेळेस सृष्टीने ते रेकॉर्ड कम्प्लीट केलं 127 तास लगातार डान्स करायचं, त्यावेळेस ते कम्प्लीट झाल्यानंतर ती तुमच्याकडे आल्यानंतर पहिलं वाक्य कुठलं बोललेली ती? खरं तर ज्यावेळेस ती म्हणजे 110 तासापासूनच ती अशी होती की बधिरावस्थेमध्ये, म्हणजे तिची एक प्रॅक्टिस झाली होती डान्सची पण, की जवळपास 15 महिन्याची तयारी होती त्यांची, तर की तिला गाणं लागले की तिचा डान्स सुरू व्हायचा. मग ती झोप येते का जाग येते त्याचं भान तुम्हाला बघताना सुद्धा वाटलं नसेल की काय व्यवस्थित ही म्हणजे बधीर आहे, एवढे तिला गाणे तोंडपाठ झालेले, हाताचे मुवमेंट सगळे डान्स व्यवस्थित बसलेले. पण ज्यावेळेस 110 तासानंतर ज्यावेळेस तिची बधिरावस्था होती की त्यातले 1-2 तास तर इतके तिला हार्ड होते आणि ती फक्त एवढंच तिचं एकच ध्येय होतं की झालं का आणि माझं आता पूर्ण होते. म्हणजे कुठलं ब्रेक आला तिला असं म्हणजे आम्ही बघितलं नाही, आम्हालाच वाटायचं शेवटी की होतंय का नाही. पण तिचं प्रत्येक वेळेला असं होतं की झालं का, त्या घड्याळाकडे आणि त्या तारखेकडे तिचं एवढं बारकाईने लक्ष होतं. आणि खरं तर 127 तासाला आम्हाला ते म्हणजे तिला थांबवायचं नव्हतं, तिला 132 तासच तिचं टार्गेट होतं. पण ज्यावेळेस आपले डांगरेकर जे सर होते आपले गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे जज आलेले, ते म्हणले की तू आता ह्याच्या पुढे किती केली 127च्या पुढे रेकॉर्ड तर तुझ्याच नावावर राहणार आहे आणि त्याच्यात तुझ्या शरीराला आता जास्त ताण करून घेण्यापेक्षा तू इथं रेकॉर्ड थांबवलं तर बरं होईल. आणि मग तरी पण ती ऐकतच नव्हती. मग शेवटी वडिलांना आजोबांना त्यांनी सांगितले की तुम्ही काय करा, तिचा तुमच्यावर जास्त विश्वास आहे, तुम्ही तिला सांगा की तुझे 131 तास 32 तास होत आलेत आणि तिला उचलून घ्या. म्हणजे तिनं थांबली 10 सेकंद तरी मग तुमचं हे ब्रेक झालं. आणि मग त्यावेळेस तिला वडिलांनी असं डन केलं आणि तिला जाऊन उचलून घेतलं आणि गोल फिरवलं, म्हणजे तिचे पाय आदर झाले ना. आणि मग त्यावेळेस तुला सांगितलं की झालं. पण ज्यावेळेस डांगरेकर तिला म्हणले की हा तर सृष्टीनं हे म्हणजे केलंय रेकॉर्ड 127 तास झाले, त्यावेळेस तिला आश्चर्य वाटले की अरे मला तर फसवलंच. तर म्हणजे खरं तर टार्गेट होतं 130च्या पुढे ती काय जाईल 31च्या पुढं, पण गरज नाही. आणि ती सगळ्यात एवढं केलंय जागतिक लेवलवर पण तुझे 2 रेकॉर्ड होईलेत म्हणले. एक तर तू गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड भारताच्या नावावर करायचं आणि दुसरं म्हणजे सगळ्यात तरुण वयामध्ये म्हणजे कमी वयामध्ये करणारी तू एकमेव मुलगी आहेस. तर त्याच्यामुळे ही दोन्ही रेकॉर्ड आपोआप तुझ्या नावावर आहेत. तर तू म्हणजे हे तिला नव्हती सांगितले, आमच्यासोबत चर्चा केली होती, तिला एकदा बोलून बघितलं तर तिचा उत्साह एवढा होता की नाही मी थांबणारच नाही. तर त्याच्यामुळं पहिला प्रतिक्रिया म्हटलं तर आम्ही सगळे आनंदाश्रूच होते. वडिलांनी ज्यावेळेस तिला उचलून घेतलं त्यावेळेस सगळे आपल्या आतुरकरांनी जल्लोष केलाय. मी तर म्हणेल की आमच्यापेक्षा जास्त आनंद सगळ्यांनी सेलिब्रेट जास्त केलाय. आम्ही तर बघून म्हणजे ती हृदयात डोळ्यात साठवण्याचीच आमची भूमिका होती. आणि हे लेकरू फक्त आपलंच नाही तर हे लातूरकरांनी आपल्या महाराष्ट्रातली असेल जनता किंवा आपल्या देशाच्या नावावर जेव्हा एखादा असं रेकॉर्ड होते त्यावेळेस ते लेकरू आपलं राहतच नाही ना. ज्यावेळेस राष्ट्रपती सुद्धा ज्यावेळेस तिला पहिल्यांदा भेटल्या होत्या त्यावेळेस म्हणल्या होत्या तुम तर भारत कन्या हो. मग ते ऐकूनच एवढा गर्व वाटला की फक्त लेकरू आपलंच नाही तर ही आपल्या देश पातळीवरची देशाचीच कन्या आहे. तर आनंदच आहे. येस डेफिनेटली. तर जे आई ह्या व्हिडिओ बघतात त्या आईला म्हणजे त्यांचे मुलांचे स्वप्न कम्प्लीट करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न म्हणजे त्या समजा एक आई दुसरी आई हे व्हिडिओ बघते तर तुम्ही त्या आईला काय मेसेज देताल? मी तर म्हणेल की खरं तर आई वडिलाची भूमिका खूप मोठी आहे ह्याच्यामध्ये. आता वडील तर आमचे सतत म्हणत असतात आमच्या सरांना की तुम्ही घेतलेले ही धाडस, आता एखादा निर्णय घेत असतो त्यावेळेस परिवाराची पूर्ण मानसिकता कशी आहे ती लेकरावर खूप म्हणजे त्याचा इफेक्ट होत असतो. वडील म्हणत होते की तुम्ही आता 20-25 लाखाचा खर्च करायलात तर एखाद्या पालकानं अशी भूमिका घेतली असते, एक तर ही मुलगी आहे तिचं लग्न केलं 2-4 वर्षामध्ये तर तेवढा खर्च म्हणजे आपोआप होऊन जाईल. आणि कुठलेच आता आम्ही तर एक साधारण म्हणजे शिक्षक आहेत दोघं जिल्हा परिषदेला, तर आपली किती म्हणजे हे असते ना इन्कम किंवा त्यात सगळं भागवणं करणं. तर त्यावेळेस सरांनी घेतलेली भूमिका की मी कर्ज करेल काढेल आणि तुझं काय रेकॉर्ड आहे फक्त तू तयारी ठेव, तुझी जर 100% तयारी असेल की मी करणारच आहे तर तुझा कुठलाही खर्च करायला मी तयार आहे. तर मग जवळपास जे काही खर्च लागला तो पण आनंदानं तिला माग उभं राहून त्यांनी केलाय. आता मी तर सांगेल की माझ्या काळामध्ये डान्स करणं ही गोष्ट म्हणजे मला इतकं आवडायचं डान्स करायला, पण एकतर सामाजिक वातावरण नाही. काळामध्ये सामाजिक वातावरण नव्हतंच ना त्यावेळेला की डान्स एखाद्या स्टेजवर जाऊन करणं किंवा तरी सुद्धा वडिलांनी मला 1-2 स्टेज म्हणजे डान्स मध्ये मी गेलेलीच आहे, परंतु
त्यावेळेसचा काळ आणि आता ज्यावेळेस वडील तिचे आणि माझे वडील ज्यावेळेस तिच्या मागे उभा राहते तर मला तर वाटते मग माझी तिला जास्त गरज लागली नाही. कारण ज्यावेळेस घरातली माणसं एखाद्या मुलीच्या मागे उभं राहते तर त्यावेळेस विजय अगोदर घरातच झालेला आहे ना. तर मी पालकांना तर एवढंच सांगेल की लेकरं काही करू शकतात, त्यांच्यात खूप पावर आहे. आता सृष्टी फक्त आमच्याच घरात नाही जन्मली तर तुमच्या घरात प्रत्येकाच्या घरात एक सृष्टी आहे. प्रत्येकाच्या घरात एक मुलगा किंवा मुलगी आहे. त्यांच्या जर स्वप्नांना आकार द्यायचा असेल तर पहिल्यांदा त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल. आता 127 डान्स करायचा आहे, अविश्वसनीय घरातच म्हणलं असतं सृष्टी कसं होणार आहे. तर ज्यावेळेस तिला वडील म्हणले होते पिशवी बांधून ये माझ्याकडं, त्यावेळेस तिचा आनंद आणि ती खरंच तिने ज्यावेळेस 3 वाजता जायची. तर एकदा माझा असा प्रसंग आहे की मी सृष्टीला म्हणलं होतं की तू आजोबांसोबत जाऊन नेमकं काय करतेस मला बघायचे. कारण मला तिचं अलार्म घरातली अशी वाजायची ती 3 वाजता की सगळं घर सगळ्या लाईटी लावणार पटपट उठल्या उठल्या आणि जोर जोरात ते दंगल मधले गाणे, परत असे बरेच गाणे होते की जे सायलेंट अजिबात नाही. तिची तर झोप उडायची पण आम्ही पण जागी होणार. आणि मग कुठला सण, आता बरेच सण येऊन गेले त्या काळामध्ये. तर मला वाटायचं सृष्टी आज माझ्या शाळेला सुट्टी तर तू पण आज ब्रेक घे, नको जाऊ आजोबांकडे. ती म्हणायची अगं ही सण वर्षाला येणार आहे ना, पण ही माझी तयारी ही माझा काळ मला फक्त आत्ताच करायचंय तर तू मला अडवूच नको. मग मला इतकं असं कंटाळवाणं वाटायचं रोज उठायचं. ही जायची पण ती सांगायची मी तिथं जाऊन काय करते की वडील मला एक कानमंत्र देते, आमचं योगा होतंय. मग ती आता आपल्याला समजा सांगितलं कोणी की हे कोरफडीचं ज्यूस पे, कारल्याचं ज्यूस पे, आता आपल्याला नको वाटणार आहे पण तिनं अश्वगंधा असेल कोरफड असेल जे वडील देते ती तिला डोळे झाकून पित होती आणि रोजचा एक कानमंत्र घेऊन आनंदात तिनं घरी यायची. मी म्हणलं नेमकं बघू हिला एवढं कसं काय नेमकं काय काय करते. तर मी जवळपास 3-3:30 वाजता हिनं उठली, योग केला. आणि ज्यावेळेस म्हणजे आम्ही मी हे पण सांगेल की आम्ही थोडं ब्रह्मकुमारी आपलं सेंटर आहे तर तिथून पण तिला खूप मार्गदर्शन मिळालं योग प्राणायाम ह्याच्या संदर्भात, योग आणि ध्यान धारणेसाठी. तर ते पण ती योग करायची पहाटे आणि मग योग झाला की ती निघायची वडिलांकडे. मग तिला काय म्हणलं थंडीचे दिवस होते जवळपास दिवाळीच्या आसपास की मी पण येते. ती सायकलवर जायची वडिलांकडे, जवळपास 9 किलोमीटर अंतर जाणं येणं. मग मी स्कूटी घेतली आणि तिच्या मागं निघाली तर ती सायकलवर होती, मी शाल पांघरली होती, मला इतकी थंडी वाजत होती हाताला. आणि थोडंच अंतर गेलो की कुत्रे आडवे आले आणि कुत्रे आले आणि असं मला वाटलं तू ही माझ्याच गाडीच्या मागे आली ह्याच्या नाही. मग ती मला म्हणली ओरडू नको सावकाश चल. आणि त्या कुत्र्यांना तिच्या भाषेत काहीतरी यू यू असं केली, काहीतरी बोलली, ते कुत्रे आपोआप गेले निघून. अगं तिला म्हणलं तो कुत्र्यांशी पण मैत्री केली काय रस्त्याने जाताना. कारण वडिलांच्या घरी जाईपर्यंत जवळपास 3-4 टोळ्या आल्या कुत्र्यांच्या पण काही केलं नाही. आणि जाताना पूर्ण गुडप अंधार, जे काही रोडचे म्हणजे जे दिवे आहेत तेवढेच फक्त चालू ना. मग गेली त्यावेळेस मी त्यांचा पूर्ण डेमो बसून बघितला. मला तर वाटते प्राणायाम योगा मी सुद्धा तिच्यासोबत जर केला असता तर माझे खूप परिणाम चांगला झाला असता असं नंतर मला वाटायला. तर तिथे गेल्यानंतर मग वडिलांनी घेतलेली तिची योग निद्रा असेल, प्राणायाम असेल, तिला दिलेला एक कानमंत्र असेल की तू आज काय करायचंय. आणि ती तेवढ्याच उत्साहाने मी तिच्यासोबत ज्यावेळेस घरी आले तर मी जाताना जेवढे अशी मरगळीने गेले होते मी बघूनच मला एक विश्वास झाला की बाबा हिची जी काय आहे स्वतःची एक विल पॉवर आणि त्या दोघांचं मिळून जी काही तालीम आहे ती एकदम व्यवस्थित चालली. आणि मग त्यावेळेस मला असं कळालं की म्हणजे ह्याने काय विश्वास टाकते हिच्यावर, म्हणजे की सृष्टी तुला काय काय करावं लागेल. पहिल्यांदा तर तिला सांगितलं की तुला जर हे करायचं 127 तास तर पहिल्यांदा तुला ही सगळी जी काही लाईफस्टाईल आहे सध्याची, पावभाजी पाणीपुरी जी काही हॉटेलमध्ये जाणे, पहिल्यांदा तर आपल्या शरीराचं म्हणजे इम्युनिटी राहत नाही तर पहिल्यांदा ते बंद. तर तिनं जी काही तिला अटी घातल्या ना ती पूर्ण तिनं करत होती आणि तेवढाच त्यांनी विश्वास दाखवून सुद्धा ती दोघं त्या दृष्टीनं पुढे जात होते. तर मला त्यावेळेस असं वाटलं की फक्त आई वडिलाचीच नाही तर घरातले सुद्धा इतर मेंबरची म्हणजे आजी आजोबा सुद्धा खूप मोठी महत्वाची भूमिका ज्यावेळेस लेकरांपुढं दाखवतात की बाबा तू करू शकतोस. तर मी तर पालकांना एवढंच सांगेल की लेकरांमध्ये एकच विश्वास तयार करा की तू करू शकतो. मग 19-20 होईल, काही कमी जास्त होईल, पण लेकरं योग्य दिशेनं जातील आणि ती पूर्णच करतील असं मला तर एक म्हणजे ठाम विश्वास आहे. तर आपल्या लेकरावर विश्वास ठेवा आणि मग प्रत्येकाच्या घरात 100% सृष्टी जन्मालाच येईल. येस डेफिनेटली. ज्यावेळेस ते वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे कम्प्लीट झालं त्यावेळेस मग काही दिवस ते आजारी वगैरे होते का नॉर्मल? नाही, रेकॉर्ड झालं आणि ज्यावेळेस रेकॉर्ड झालं ती जवळपास सगळ्यांना भेटत होती, बोलत होती, पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं आलं की तिचे डोळे बंद होते तर तिला झोपूच द्या. आणि मग तिनं त्यावेळेस तिथे डोळे जी बंद केली ना तिला आणलेलं पण माहिती नाही आणि मग तिला आम्ही झोपवलं, एक चटई टाकली बाहेर अंगणातच, उन्हाळ्याचेच दिवस होते जवळपास. आणि लहाने डॉक्टरांनी सांगितलं, नंतर लहाने डॉक्टर भेटीला आले, हल्लाई सर भेटीला आले, त्यावेळेस त्यांनी सांगितले की सृष्टीला तुम्ही स्वतःहून उठवू नका, तिला फक्त बरोबर ती 24 तासानंतर उठणार आहे. आता वाजले 4 तर ती उद्या 4 वाजता बरोबर उठेल. आणि मग
तरी पण एक प्रयत्न म्हणून मी सृष्टीला जाऊन फक्त एवढंच म्हणले की लहान डॉक्टर आहे. तर सृष्टी तेवढ्या झोपीमध्ये उठून डॉक्टरांपुढे येऊन बसली होती आणि फक्त हसली. सर म्हणले कशी आहे तब्येत, छान. आणि तिथंच लगेच मान टाकून ती झोपी गेली. आणि परत मग खरं तर म्हणजे कोणी शोध नव्हतं. आता आजोबा असतील किंवा आई वडील असतील, सर असतील, सगळे झोपेत त्या जवळपास. मी सुद्धा अर्धी झोपेतच होते. पण ज्यावेळेस आमचा थोडा काळ गेला त्यावेळेस आम्ही मग चहा पिलो, काही थोडं फ्रेश झालो. पण सृष्टीला उठवायचं नाही असं सांगितलं होतं. तर आम्ही मग सकाळच्या वेळेत सृष्टीला उठून इथं म्हणजे चटई टाकली, इथं झोपवलं आणून, की म्हणजे ती तर बेशुद्ध अवस्थेत असल्यासारखी होती. पण लहान डॉक्टर म्हणले होते तुम्ही स्वतःहून तिला उठवायचंच नाही, बघू ती किती वाजता उठते. तर बरोबर 4-4:45 वाजता सृष्टीने हालायला सुरुवात केली, म्हणजे अशी जागी व्हायला लागली. आणि मग सरांनी तोपर्यंत सरांना माहित होते उठल्यावर काय प्रश्न विचारणार आहे. सरांनी सगळे जेवढे पेपर आले होते, लोकमतचे सगळे पेपर, एकमत, जे काय आपल्या लातूरमध्ये जेवढे स्टॉलवर जाऊन सगळे पेपर आणले आणि इथं उघडून ठेवले होते. आणि मग म्हणलं सृष्टीची पहिली प्रतिक्रिया काय आहे, कारण डॉक्टर म्हणले तिला तुम्ही तिचं नाव विचारायचं नाही, गाव विचारायचं नाही, फक्त ती शुद्धीवर आहे तर तिचं ब्रेन पहिल्यासारखं काम करते का. कारण पहिल्यांदा आपल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने सुद्धा सांगितलं होतं की ती सुरुवातीला बधिर अवस्थेत जाईल आणि तिला स्वतःची विस्मृती सुद्धा होऊ शकते की मी कोण असं. पण खरं तर मला तर ही पण एक भीती होती रेकॉर्ड करताना, की एक मुलीचा हट्ट म्हणून आपण रेकॉर्ड करायला चाललोय, म्हणजे सपोर्ट करायला. पण असं नाही व्हावं की ह्याचाच एक इतिहास घडून की लेकराच्या हट्टामुळं पालकांनी स्वतः सपोर्ट केल्यामुळे हा लेकरूच एक वेळ होऊन त्याचाच इतिहास झालाय. म्हणजे असं पण एक होऊन अशी माझ्या मनात जी भीती होती ती धाकधूक त्या पण दिवशी होती. आणि जवळपास सृष्टी 4-4:15 वाजता जागी झाली, चांगलीच उठून बसली. पण एकदम अशी शांत, तिने अगोदर तर घर बघितलं की मी कुठं आहे. मग सर तर म्हणले होते तिने जोपर्यंत बोलत नाही तुम्ही बोलायचं नाही. मग सर दोघं इकडे बसले होतो आम्ही आणि बघत होतो ती काय म्हणते, आणि बाकी आमचे मेंबर पण सगळे आम्ही बसून होतो. मग सृष्टी पहिल्यांदा म्हणली की बाबा मी तर कसं काय. सर म्हणले मग कुठं पाहिजे होतं. तर आपण रेकॉर्ड करत होतो ना, माझं रेकॉर्ड झालं नाही का. आणि इतकी अशी कावरी बावरी झाली. सर म्हणले झाले की झाले. नाही तुम्ही खोटं बोलायलेत म्हणली, माझं रेकॉर्ड झालं नाही, आत्ताशी 4 वाजलेत. मग झाले की म्हणले रेकॉर्ड कालच झाले. मग तिला विश्वास बसत नव्हता. मग सरांनी तिला पेपर दाखवले. मग त्यात विजयी भव असे बरेच बातम्या होत्या ना, सृष्टी जिंकली, अखेर ती जिंकली असं काय काय. मग दाखवल्यावरती नव्हती पूर्ण 1-2 पेपरच्या बातम्या. आणि मग उठून मस्त एक डान्सच झाला. आणि मग नंतर आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे गेलो. मग त्यांना दाखवले तिची नाडी, ते त्यांनी चेक केली आणि नंतर सांगितले तिचे ब्लड टेस्ट करून घ्या. थोडं HB कमी झालं होतं, पण बाकी तिच्या पायावरची सूज ते हळूहळू उतरून गेली समजा. आणि दुसरं एक तिने सांगितलं का मला नाही माहिती टाचच्या संदर्भानं, की ज्यावेळेस तिच्या टाच दुखत होत्या आम्ही सगळेच म्हणायचो, वडील म्हणले होते ज्यावेळेस पहिला डेमो झाला की तुला जर टाच दुखत असेल तर तू आम्हाला सांग, आम्ही त्याच्यावर काहीतरी विलास करू. पण तिला असं एक भीती होती की मी जर ह्यांना सांगत गेले की प्रत्येक वेळेला माझं दुखतंय तर ही कदाचित माझं रेकॉर्ड करूच देणार नाहीत. आणि हे नंतर तिनं मला सांगितलं होतं की अगं इतकं टाच दुखत होती की त्याची काय कळ आहे ती माझ्या मेंदूपर्यंत जात होती काही वेळेला. पण मी तुम्हाला सांगत नव्हते कारण मला वाटायचं की रेकॉर्ड माझं शेवटपर्यंत जावं. तर असं पण जिद्दी लेकरू असावं मग मला तर वाटत नाही काय अशक्य. तर खरं तर म्हणजे आम्ही 100% तर देणारच पालक म्हणून, आम्ही 1000% तिच्या मागे उभं राहणार. पण तिचं सुद्धा तिने 1001% दिले ह्याच्यावर मला एक विश्वास आहे. थँक्यू सो मच तुमचा टाइम दिल्याबद्दल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता सृष्टीच्या आई यांचं तुम्ही मत आणि त्यांची जर्नी कशा पद्धतीने त्यांनी सपोर्ट केला हे ऐकलं. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आताच तुम्ही पाहिलं की सृष्टी जगताप आणि तिची फॅमिली या सगळ्यांसोबत आपण एक त्यांची डॉक्युमेंटरी टाईप व्हिडिओ बनवलेला आहे. तर अजून आम्ही काही कॉन्टेंट तुमच्यासाठी बनवणार आहोत सृष्टीच्या लाईफवरती. तर त्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.